नमस्कार, मी प्रवीण गायकवाड. मराठा बिझनेस कम्युनिटी या आपल्या पॉडकास्टमध्ये आपण मराठा समाजाच्या तरुणांमध्ये उद्योजकता, व्यावसायिकता आणि अर्थकारण या विषयाचं ज्ञान व्हावं म्हणून आपण वेगवेगळे पाहुणे निमंत्रित करत असतो. एक चळवळ आहे महाराष्ट्रामध्ये, अहद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा, अवघा मुलूक आपला. तर आज आपल्याकडं खास ऑस्ट्रेलियावरनं पाहुणे आलेले आहेत. प्रशांत राळे सर. नमस्कार प्रशांत, मी आपलं स्वागत करतो. नमस्कार प्रवीण दादा, धन्यवाद मला बोलवल्याबद्दल. आजचा जो विषय आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे. याचं कारण असं आहे की आपण ऑस्ट्रेलिया या देशाबद्दल माहिती घेणार आहोत. ऑस्ट्रेलियाचा इतिहास असेल, संस्कृती असेल आणि तिथं आत्ता उपलब्ध असलेल्या संधी असतील, मग ते शिक्षणाच्या असतील, नोकरीच्या असतील, उद्योगाच्या असतील. प्रशांत आपल्याला हे सगळं सांगणार आहे, कारण प्रशांत जवळपास 21 वर्ष हे ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक आहेत, मेलबर्नमध्ये राहतात. परंतु सामाजिक चळवळीच्या निमित्ताने ते पूर्ण ऑस्ट्रेलिया सातत्याने फिरलेले आहेत. ते फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराचा प्रचार प्रसार करतात. ते छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याही विचाराचा प्रचार प्रसार करतात. आणि मुख्यतः ते डॉक्टर आहा साळुंके सर हे महाराष्ट्राचे नामवंत विचारवंत आहेत, त्यांना ते फॉलो करतात. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ऑस्ट्रेलियाचा इतिहास. तर साधारणपणे असं मानण्यात येतं की पहिला मानव हा ऑस्ट्रेलियाच्या खंडावर, म्हणजे ते बेट आहे मोठं, देश आहे, तसंच ते खंडही आहे. आणि हा जो ऑस्ट्रेलिया आहे हा साधारणपणे 65,000 वर्षापूर्वीचा इतिहास सांगतो. परंतु 65,000 वर्षामध्ये तिथं जे लोक गेले ते वेगवेगळ्या देशातनं गेले, साऊथ ईस्ट एशियामधनं गेले, भारतातनं गेले, चायनातनं गेले आणि तिथं एक आदिवासी कम्युनिटी तयार झाली, ज्याला आपण ॲब्रोजन कम्युनिटी म्हणतो. असंही मानण्यात येतं की भारतातला पहिला माणूस हा 4,000 वर्षापूर्वी तिथं गेला होता. माझी माहिती अशी आहे की तामिळनाडूचे तमिळ लोक, म्हणजे व्यापारानिमित्त चाटीनाड समाज हा साऊथ ईस्ट एशियाबरोबर ऑस्ट्रेलियाला सुद्धा व्यापारासाठी जात होता. आणि मान्सूनचं जे वारं व्हायचं आणि शिडाच्या ज्या बोटी होत्या त्या वाऱ्याच्या जोरावरती तिकडं व्यापाराला जायचे आणि परत उलट्या वाऱ्याने ते परत यायचे, असंही मी ऐकलेलं आहे. परंतु खरा इतिहास जो आहे तो रोम राज्य जे आहेत, ज्याला आज आपण युरोप म्हणतो, रोम आणि तुर्कस्तान म्हणजे आजची टर्की यांचं सतत युद्ध व्हायचं. आणि या युद्धामध्ये जवळपास असं ऐकलं आहे मी की 10 वेळा युद्ध झालं. प्रत्येक वेळेस तुर्कांचा पराभव व्हायचा. मात्र 10व्या वेळेस तुर्कांनी रोम राज्य बुडवलं. रोम अक्षरशः बेचिराग केलं. आणि मग रोम राज्यातले, युरोप खंडातले लोक व्यापारासाठी जे दक्षिणेत यायचे, म्हणजे त्यांना आशिया खंडात यायला लागायचं व्यापारासाठी, किंवा गल्फ कंट्रीमध्ये, अरब कंट्रीमध्ये यायला लागायचं, किंवा आफ्रिकन कंट्रीमध्ये, तर तो तुर्कस्तान मार्गी तो मार्ग होता तो बंद झाला. आणि युरोप खंडामध्ये एक वैचारिक प्रबोधन झालं की जर आपण बायबलसारखं धर्मग्रंथ ज्याच्यात सर्व ज्ञान आहे, व्हॅटिकन सिटीमध्ये पोप आहे, मग एवढं सगळं असतानासुद्धा आपल्याला कुठलीही सुरक्षितता मिळाली नाही आणि आपण हारलो. आणि आता तुर्कस्तान मार्गे आपला व्यापारसुद्धा बंद झाला. आणि मग तिथं एक चर्चा झाली, आणि ती चर्चा म्हणजे मागचं धर्माचं 1000 वर्षाचं युग हे अंधकार युग होतं. कारण रोम राज्यामध्ये त्या काळामध्ये सॉक्रेटिसला मारण्यात आलं होतं, प्लुटोला मारण्यात आलं होतं, गॅलिलिओला मारलं होतं. बायबलच्या पलीकडं कुठलंच ज्ञान नाही आहे. पृथ्वी गोल आहे का पृथ्वी सपाट आहे असे सुद्धा त्यावेळेस एथेन्समध्ये चर्चा व्हायच्या. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्यावेळेस 15वं शतक सुरू झालं त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुर्कांनी त्यांना अडचण निर्माण केली व्यापाराला. आणि संकटामध्ये संधी कशी निर्माण होती, तर त्यावेळेस व्यापार केलाच पाहिजे, कारण पैसा आला तरच समृद्धी येणार आहे. आणि म्हणून स्पेनच्या राणींनी काही आव्हान केलं आणि ते आव्हान स्वीकारून काही खलाशी हे समुद्रमार्गी नवीन जगाच्या शोधात बाहेर पडले. मग अमेरिकेचा शोध लागला, भारताचा शोध घेण्यासाठी काही लोक बाहेर पडले, कारण भारतामध्ये त्यावेळेस समृद्ध होती. भारताचा इतिहास 5,000 वर्षाचा सांगितला जातो. समृद्ध देश होता. भारताला शोधायला लोक बाहेर पडले होते. तर आफ्रिकन खंड असेल, वेगवेगळ्या खंडामध्ये ते गेले, गल्फमध्ये गेले. आणि हे करत करत खाली डच कम्युनिटीचे लोक 15व्या शतकात पहिल्यांदा हे ऑस्ट्रेलियाला पोचले. आता साम्राज्यवाद हा नंतरचा भाग आहे, पहिल्यांदा व्यापार. मग डच असतील,
फ्रेंच असतील किंवा स्पॅनिश असतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये व्यापारानिमित्त 16 टोपीवाले म्हणायचे त्यांना, टोपीकर. म्हणजे त्यांच्या वेगवेगळ्या टोप्या असायच्या, त्यांचा जे पेहरावा होता तर टोपीकर म्हणायचे. म्हणजे रोम राज्य जे आजचं युरोप आहे त्यातले 16 देशाचे लोक व्यापारानिमित्त बाहेर पडले हळूहळू. डच पहिल्यांदा गेले, नंतर पोर्चुगीज, स्पॅनिश, नंतर फ्रेंच आणि नंतर ब्रिटिश. तर 15व्या शतकापासून साधारणपणे आपल्याला ऑस्ट्रेलियाचा इतिहास पाहायला मिळतो. आणि मग हळूहळू डच लोक तिथनं व्यापार करायला लागले. तिथले रिसोर्सेस म्हणजे रॉ मटेरियल ज्याला आपण म्हणतो, खदान म्हणतो, तिथून जे काही मटेरियल मिळायचं आणि व्यापार चालू झाला होता. अर्थात ऑस्ट्रेलियामध्ये त्यावेळेस ॲब्रोजन म्हणजे आदिवासीच लोक होते. नंतर हा हळूहळू फ्रेंच आणि ब्रिटिशांनी आपला साम्राज्याचा विस्तार करायला सुरुवात केली. व्यापारानिमित्त गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे मोकळे प्रदेश पडलेले आहेत आणि अनेक देशावर त्यांनी आपला ताबा मिळवला. कुठलंही युद्ध नाही, कुठलाही संघर्ष नाही, नो मॅन्स लँड होतं. त्यांनी हळूहळू आपला विस्तार केला. असाच विस्तार करत असताना साधारणपणे 1770मध्ये जेम्स कुक हा जो ब्रिटिश अधिकारी आहे त्याचं काम सर्वे करणं होतं आणि सर्वेच्या निमित्ताने त्यांनी दक्षिणेकडं कूच केली आणि तो ऑस्ट्रेलियाच्या शोधात असताना तो न्यूझीलंडला पोहोचला पहिल्यांदा. आणि न्यूझीलंडचं त्यांनी सर्वे केला कारण त्यांनी मॅप्स बनवलेले आहेत. हे आपल्याला जे पहिले पूर्वीचे मॅप्स बघायला मिळतात, जगाचे नकाशे, हे त्यांनी बनवले. त्यांनी न्यूझीलंडचा सर्वे केला आणि नंतर मग तो ऑस्ट्रेलियाकडं आला. आणि ऑस्ट्रेलियाकडे आल्यानंतर त्याला ब्रिटिशांकडून निरोप आला की आपल्याला ह्या भूमीवर आता राज्य करायचे आणि तिथं आपली मालकी प्रस्थापित करायची. साम्राज्यवादाचा भाग होता आणि त्याची पार्श्वभूमी अशी आहे की तो 1770ला पोचला होता आणि 1773ला 1773मध्ये अमेरिका, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नेतृत्वाखाली एक स्वतंत्र देश निर्माण झाला होता. तिथल्या ज्या सगळ्या कॉलनीज होत्या त्या सगळ्या कॉलनीजनी येऊन एकत्र अमेरिका नावाचा देश स्थापन केला होता आणि ब्रिटिशांशी त्यांनी नातं तोडलं होतं. म्हणजे ब्रिटिशांना तिथनं जे उत्पन्न जायचं, टॅक्स जायचं, ते सगळं बंद करून टाकलं आणि पहिला स्वतंत्र देश हा अमेरिका तयार झाला. आता अमेरिकेतनं येणारे रिसोर्सेस बंद होणार, आपल्याला काहीतरी नवीन शोधलं पाहिजे आणि त्यांना ऑस्ट्रेलिया मिळालाच होता. तर साधारणपणे 1778मध्ये जेम्स कुक यांनी ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदा त्यांचा जो त्यांचा झेंडा आहे तो तिथं लावला आणि एका प्रदेशावर त्यांनी राज्य मिळवलं. मग तिथं 6 स्टेट्स तयार झाले होते. 6 रोमन जे काही किंवा युरोपमधले देश तिथं जाऊन ताबा घेऊन बसले होते आणि अशा प्रकारे ऑस्ट्रेलिया त्यांच्या ब्रिटिशांच्या नजरेत आला. हळूहळू ऑस्ट्रेलियामध्ये तिथं कॉलनीज निर्माण झाल्या, व्यापारासाठी तिथं लोक राहायला गेले. हळूहळू असं कळालं की ऑस्ट्रेलिया खूप सुंदर प्रदेश आहे आणि म्हणून युरोप खंडातले अनेक लोक तिथं स्थलांतर झाले. ते 1901पर्यंत जानेवारी ऑस्ट्रेलियाने युनायटेड ऑस्ट्रेलिया नावाचा देश स्थापन केला. जवळपास 6 खंड आहेत, तर त्या 6 खंडातनं ऑस्ट्रेलिया नावाचा देश स्थापन झाला आणि इथून पुढं ऑस्ट्रेलियाचा स्वतंत्रपणे विकास सुरू झाला. तिथं काउन्सिल तयार झालं, तिथं प्राईम मिनिस्टर झाला. पण त्यांची मोनार्की अशी आहे की त्यांचा जो प्रमुख आहे हा ब्रिटिश जे आहेत, म्हणजे इंग्लंडची राणी होती पूर्वी आणि आत्ताचा राजा, ते घटनात्मक त्यांचे प्रमुख असतात. तर मग प्राईम मिनिस्टर आणि त्यांचं मंत्रिमंडळ काम करतं. आता आपण चर्चेला सुरू करणार आहे कारण गमतीचा विषय असा आहे की ज्या काळामध्ये दिल चाहता है पिक्चर आला होता, आमिर खाननी त्याच्यात खूप सुंदर काम केलं होतं आणि खऱ्या अर्थाने भारतीय लोकांना ऑस्ट्रेलिया जो किती सुंदर देश आहे त्याच्यामध्ये मग तिथलं ते लोटसचं एक प्रतीक आहे ऑस्ट्रेलियाचं, तर ते लोटसचं प्रतीक असेल, तिथलं स्कीइंग असेल, अनेक गोष्टी भारतीयांना जवळून पाहायला मिळाल्या ते दिल चाहता चित्रपटामुळं. आणि दिल चाहता हे चित्रपट पाहिल्यानंतर आमच्या एका मित्राला म्हणजेच प्रशांत राळेंना ऑस्ट्रेलियाला जाण्याची संधी आली होती आणि आपण ऑस्ट्रेलियाला गेल्यावर काय करू आणि काय करणार आहे हे आता आपल्याला सांगणारे प्रशांत राळे सर. प्रशांत राळे सर, मी परत एकदा तुमचं स्वागत करतो आणि तुमचा जो जीवन प्रवास आहे, म्हणजे तुमचं गाव असेल, तुमचं शिक्षण असेल, इथपासून तो तुमचा ऑस्ट्रेलियापर्यंत जाण्याचा प्रवास तुम्ही थोडक्यात जर आमच्या प्रेक्षकांना सांगितलं तर बरं होईल. निश्चित दादा. तर माझं मूळ गाव कोळे कुरकुंडी आहे, राजगुरुनगर खेड, इथून साधारण 8 किलोमीटर च्या अंतरावरती आहे. पण वडील पुण्याच्या भोसरी MIDC वगैरे इकडं जे काही औद्योगिकरण झालं त्यामुळं माझे वडील आले भोसरीला, तिथं स्थायिक झाले. त्यामुळं मी लहानाचा मोठा जो आहे तो पूर्णपणे भोसरीमध्येच झालो
आजही आमचं घर आहे भोसरीमध्ये. तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका जी आपली सरकारी शाळा आहे त्यामध्ये माझं शिक्षण झालं 7वीपर्यंत. त्यानंतर भैरवनाथ उच्च माध्यमिक विद्यालय आहे भोसरीमध्येच, तिथे माझे 10वीपर्यंत शिक्षण झालं. हां, त्यानंतर टाटा मोटर्समध्ये फुल टर्म अप्रेंटिसशिप हा एक कॉन्सेप्ट राबवला जातो. म्हणजे त्याच्यामध्ये स्किल्ड वर्कर तयार केले जातात आणि त्यामध्ये माझं साधारण एक 7,000 ते 8,000 लोक ती परीक्षा देतात. त्यामध्ये 80 लोक सिलेक्ट करतात आणि त्यामध्ये माझं सिलेक्शन झालं आणि तिथून 3 वर्षाचं ते ट्रेनिंग असतं. त्यानंतर टाटा मोटर्समध्येच मी नोकरी केली. नोकरी करत असतानाच तो अनुभव पण झाला, 2 पैसे पण आले व्यवस्थित आणि तिथनं ती प्रथा होती ॲक्च्युली टाटा मोटर्समधनं ऑस्ट्रेलियाला जायची, पण ती फार कमी प्रमाणात होती, पण ते ऐकून होतो. आणि त्यानंतर मग आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये स्थलांतर केलं. ऑस्ट्रेलियाला तुम्ही जायचा जो निर्णय घेतला ह्याच्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन कुणी केलं? कारण कसं आहे की ऑस्ट्रेलियाला जाणं, मग पासपोर्ट आला, व्हिसा आला, तिथली नोकरीची संधी आली, हा कसा प्रवास तुमचा झाला? का टाटा कंपनीनेच तुम्हाला प्रमोट केलं? नाही, टाटा कंपनी असं प्रमोट करत नाही. बरं. पण काय आहे की कधी जसं मला तुमचं एक वाक्य खूप आवडतं की संकटात संधी असतात. हे तुम्ही शिवाजी महाराजांपासून जे शिकल्यात. तर संकटच आलं होतं आणि त्याच्यातनं आम्हाला संधी मिळाली. तर ह्याच्यामध्ये आता टाटामध्ये आम्हाला नॉर्मली जे 3 वर्ष जे फुल टर्म अप्रेंटिसशिप करतात, तर ह्याच्यामध्ये जे लोक घेतलेले असतात सगळ्यांना 80%, काही 90%, 92%वाले लोक असतात. परंतु परिस्थितीमुळे म्हणा किंवा शॉर्टकट म्हणून ते अप्रेंटिसशिप ते जॉईन करतात. तर तिथून जो माझा प्रवास जो झाला ऑस्ट्रेलियामध्ये जाण्यासाठी, आमची संधी डावलण्यात आली. म्हणजे आम्हाला जे काही कमिटमेंट केली होती का तुम्हाला परमनंट केलं जाईल प्रथमतः. तर तिथे जी भरती जी झाली टाटा मोटर्समध्ये, साधारणपणे IQ माहिती आहे, त्याच्यामुळे 2 ते 2.5 लाख रुपये असे भरूनच तुम्ही परमनंट होऊ शकत होता. बरं. असा तो प्रकार घडला आणि तो एक इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी म्हणा किंवा जे काय आम्हाला कमिटमेंट करण्यात आलं होतं त्याला ते थोडंसं मी पर्सनली ते चॅलेंजिंग घेतलं. आणि ज्यावेळेस आमच्या समोर जे आमचे ज्युनियर किंवा नवीन लोक होते त्यांना परमनंट केलं जात होतं आणि आम्हाला टेम्पररी पिरियड दिले जात होते. म्हणजे 7 महिन्याचा टेम्पररी पिरियड दिला जायचा आणि त्याच्यानंतर ब्रेक दिला जायचा. कुठलं साल आहे साधारणपणे, कुठल्या वर्ष? आम्ही 99ला पासआउट झालो. बरं. अप्रेंटिसशिप आमची पूर्ण झाली आणि त्यानंतर आम्हाला लगेच टेम्पररी पिरियड देण्यात आला. मग आम्ही तरी आशावादी होतो, कारण आईवडिलांना मी एकुलता एक मुलगा, मला 2 बहिणी आहेत आणि आपल्याकडं साधारण जे कल्चर आहे की मुलाची जबाबदारी असते की आईवडिलांना ती सांभाळायची आहे. त्याच्यामुळं हे माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं. पण सेकंड पिरियड ज्यावेळेस आला तर त्यावेळेस मी व्हिजिलंट झालो. माझे मित्र कपिल ठोकळ आम्ही बरोबर होतो आणि म्हटलं की आता आपल्याला एकच ऑप्शन आहे की पैसे भरून परमनंट होणं किंवा तुम्ही तुमचा दुसरा मार्ग निवडणं. बरं. आणि मग आम्ही सहज हे केलं की 2.5 लाख इकडे देण्यापेक्षा त्यावेळेस प्रोसेसिंग फी साधारण 2 लाख रुपये लागायची. बरं. म्हटलं तेवढे पैसे आपण जर इकडे जर खर्च केले तर आपण ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन आपण व्यवस्थित पैशाची कमाई करू शकतो आणि फायनान्शियल जर अंडरस्टँडिंग जर घेतलं तर 5 वर्षामध्ये जर आपण ऑस्ट्रेलियामध्ये राहिलो तर आयुष्यभर जो टाटा मोटर्समध्ये पैसे आपण कमवणार आहोत तेवढे कमवून आपण रिटर्न येऊ इंडियामध्ये 5 ते 6 वर्षामध्ये. त्यामुळं आपल्याला एक बोनस लाईफ जगता येईल अशा कॉन्सेप्टवरती आम्ही ते निर्णय घेतला आणि आम्ही ते इमिग्रेशन प्रोसेस केली. सर, नाही, प्रेक्षकांना सांगितलं पाहिजे की टाटा मोटर्समध्ये अप्रेंटिसशिप ज्याच्याबद्दल प्रशांत बोलते ते म्हणजे एक ITI सारखा कोर्स असतो. आपल्याकडं सरकारी ITI सगळ्यांनाच माहिती, पण टाटामध्ये सुद्धा एक दर्जेदार कोर्स असतो आणि त्यातनं पेंटिंग हा विषय घेऊन तुम्ही तो कोर्स पूर्ण केला. बरोबर आहे ना? बरोबर आहे. मग प्रश्न माझा परत तोच आहे की मग तुम्हाला हे गायडन्स कुणी केलं ऑस्ट्रेलियाला जायचं? कारण त्या काळामध्ये अशी फारशी चर्चा नव्हती. हो, तुम्हाला असं कुणी सांगितलं की ऑस्ट्रेलियाला जा आणि मग तुमचा पासपोर्टपासून व्हिसापर्यंत आणि तिथल्या नोकरीपर्यंतचा प्रवास कसा आहे? हां, तर सांगायचं म्हणजे कपिल ठोकळ आणि मी एकदम म्हणजे घट्ट मित्र. शोलेमधले जयवीरू अच्छा. अशा पद्धतीने आमचे दोस्ती होती अरे वा. आणि त्यांच्या थ्रूच ॲक्च्युली हे जास्त एक्सप्लोअर करण्यामध्ये आलं की असं आपल्याला करायला हवं म्हणून. आणि परिस्थिती जुळून आल्यामुळं आणि काही मंडळी जात होते त्यांचं प्रमाण फार कमी होतं. तर मला त्यांचं नाव पण आठवत नाही ज्यांना आम्ही भेटलो. ठीक आहे. की ह्या पद्धतीने कसं काय हे प्रोसेस वगैरे आम्ही समजून घेतली आणि मग आम्ही यामध्ये इमिग्रेशन एजंट आहेत बरं. त्यांना भेटून आम्ही तो स्ट्रॉंग निर्णय घेतला
म्हणजे ज्यावेळेस मला वाटतं की वयाच्या 20व्या वर्षी ज्यावेळेस आम्ही ऑस्ट्रेलियाला जायचा विचार म्हणजे ज्यावेळेस मी लोकांना पाहतो किंवा मुलांना पाहतो तर माझा विश्वास बसत नाही की ह्या वयामध्ये आम्ही असा विचार करत होतो. अच्छा. आणि वयाच्या 24व्या वर्षी मी ऑस्ट्रेलियामध्ये होतो. पण कुठल्या कंपनीत नोकरी मिळाली तुम्हाला तिथं? काय मिळाली हा. नेमकी संधी काय मिळाली ऑस्ट्रेलियामध्ये? संधी अशी आहे की स्किल्ड मायग्रेशन जे आहे तर तुम्ही परमनंट रेसिडेंट व्हिसा तुम्ही इथूनच घेऊन जाऊ शकता. बरं. म्हणजे PR. त्या PR त्याला PR म्हणतात. ओके. मोस्टली आता लोक काय करतायत किंवा नॉर्मली तो ट्रेंड काय आहे आपल्या याच्यामध्ये का तिथं स्टडी करायला जातात. बरोबर. मग तुम्ही तिथं एज्युकेशन घेता आणि मग एज्युकेशन घेतल्यानंतर तिथं कंप्लीट झाल्यानंतर तिथे एक TR म्हणून असतो. TR म्हणजे काय? TRचा आता मला एक्झॅक्टली form, okay. फुल फॉर्म आहे परंतु तो विजा असतो, एक ब्रिजिंग विजा असतो. तर म्हणजे त्या अनुषंगाने तुम्ही त्या फील्डमध्ये काम करणं Okay. आणि ते दाखवणं गव्हर्नमेंटला जी प्रोसेसिंग आहे की बा ह्या याच्यामध्ये आम्ही काम करतोय आणि त्याच्यानंतर मग तुम्ही PR तिकडे अप्लाय बरोबर करा. आहे. तर अशा पद्धतीने मोस्टली लोक हे करतात. परंतु आम्ही सुदैवी ठरलो की आम्ही ऑलरेडी PR घेऊन गेलो. अच्छा, okay. त्यामुळं आम्हाला संघर्ष इथे करावा लागला. तिकडे गेल्यानंतर आम्ही स्किल मायग्रंट असल्यामुळं आम्ही तिथले परमनंट रहिवासी आहोत आणि आम्ही तिथे नोकरी करू शकतो कुठल्याही क्षेत्रामध्ये. पण नोकरी तुम्ही तिथं आधी शोधून गेला का तिथं गेल्यानंतर शोधली नोकरी? हे फार मोठं म्हणजे तो जो काळ जो आहे तर आम्ही नोकरी आम्ही अगोदर इकडनं शोधत होतो नोकरी मिळेल का काय म्हणून. किंवा बघा पेंटिंग ह्या ट्रेडला ऑस्ट्रेलियामध्ये डिमांड आहे का हे सुद्धा आम्हाला माहीत नव्हतं की आम्हाला तिकडं नोकरी मिळेल का. परंतु आता पर्याय पाहिजे, काहीतरी गेलं पाहिजे, एक्सप्लोर झालं पाहिजे. धाडस केलं तुम्ही? धाडस केलं, नो डाऊट सर, धाडस केलं. आणि आम्ही ज्यावेळेस एजंटला भेटलो तर त्यांनी त्यांच्याकडे ती लिस्ट असते. म्हणजे मी ऐकणाऱ्या सर्वांना हे सांगू इच्छितो की एजंट्स जे आहेत त्यांच्याकडं सारा डाटा असतो किंवा त्यांचं ते कामच असतं. त्यांना त्यांच्या पाठीमागं त्यांचे 2 पैसे प्लेसमेंट मिळत असतात. सर्व्हिसेस असतात. प्लेसमेंट सर्व्हिस म्हणतात हो, त्याला. काही प्लेसमेंट सर्व्हिसेस देतात. एम्प्लॉयर नॉमिनेशन पण असतंय. ओके. तुम्ही स्किल मायग्रंट म्हणून पण जाऊ शकता ओके. त्या लिस्टमध्ये. तर अशा पद्धतीने मग आम्ही ते धाडस केलं आणि तिकडे गेल्यानंतर आम्ही नोकरी शोधली. म्हणजे असं कुठल्या काही नव्हतं. कंपनीमध्ये तुम्हाला नोकरी लागली? पहिली नोकरी कुठं लागली? आणि स्प्रे पेंटर म्हणूनच लागली का? हो. तर पहिली नोकरी आम्हाला FTP म्हणून कंपनी होती. त्या याच्यामध्ये हे गेलो आणि म्हणजे ऐकताना जे आहेत मला एवढं वाईट वाटायचं याच्यामध्ये की आपल्याला 80% जास्त आहेत आणि मला पेंटर ट्रेड दिला आहे. मी फक्त तो 3 वर्षाचा कंप्लीट करून नंतर मला BE करायची आणि आपल्याला इंजिनियर आणि क्लास 1 ऑफिसर बनायचं हे माझं स्वप्न होतं टाटा मोटर्समध्ये. म्हणजे तिथं मॅनेजरची M1, M2, M3, M4 ही पोस्ट असती. त्या पोस्टला आपल्याला जायचं आहे. म्हणजे हे फक्त माझी एंट्री करायचं माध्यम होतं. परंतु तिकडे गेल्यानंतर ऑस्ट्रेलियाला गेल्यानंतर मला इतका अभिमान वाटला त्या देशाचा की तिथं तुमचं काय स्किल आहे, तुमचा काय ट्रेड आहे, तुम्ही डॉक्टर आहात का, तुम्ही इंजिनियर आहात का, तुम्ही क्लिनिंगचं काम करताय का, याच्याशी त्यांना काही घेणं देणं नसतं. माणूस म्हणून माणसाशी अतिशय रिस्पेक्टफुली वागणार हा देश आहे. आणि ज्यावेळेस मी असं जे काय आमचे मित्र किंवा ऑस्ट्रेलियाच्या आजूबाजूचे जे काही मंडळी होते त्यांना तू काय करतो तर मी पेंटिंग म्हटल्यानंतर मला थोडंसं ते शर्मेची गोष्ट वाटायची. कारण कमीपणाची वाटायची. आपल्याकडं इथं कमीपणाची एक्झॅक्टली. तर इथं अजून याला एवढा व्हॅल्यू नाही आहे किंवा रिस्पेक्ट नाही आहे. आता असेल कदाचित. पण तिथं गेल्यानंतर त्यांना असं वाटायचं की अरे स्किल्ड पर्सन म्हणजे हा खूप मोठा माणूस ह्या पद्धतीने. रिस्पेक्ट करायची. रिस्पेक्ट स्किल्ड पर्सनला खूप रिस्पेक्ट आहे तिथं किंवा त्याला व्हॅल्यू आहे तुमच्या कामाला तिथे. मी असं ऐकलंय की तिथं कंपनीचा मालक आणि वर्कर एकत्र बसून जेवतात, एकत्र ते एकमेकाला रिस्पेक्ट करतात. तर तुमचा अनुभव कसा आहे तिथं लोक कसे रिस्पेक्ट करतात वर्करला? अगदी बरोबर तुम्ही बोललोय ते अगदी 100% तुम्ही ऐकलेलं आहे. पण याच्याही पलीकडचं म्हणजे आपल्या इथं नोकरी करत असताना किंवा छोटं शॉप असू द्या मोठं शॉप असू द्या आपण रिस्पेक्टफुली सर म्हणतो किंवा बॉस म्हणतो Yes. किंवा साहेब म्हणतो. तर तिथं तुम्ही सर म्हणू शकत नाही कुणाला, बॉस म्हणू शकत नाही. ते ऑफेन्सिव्ह घेतलं जातं. म्हणजे तुम्हाला नावानेच हाक मार. म्हणजे जर सिंगल नेम कंपनीचा जर मालक जो आहे तो समजा डॅरिन आहे किंवा मायकल आहे तर तुम्ही त्याला डॅरिन म्हणूनच म्हणायचं. समजा तुमचं काय काम आहे, डॅरिन एक्सक्यूज मी माझं हे काम आहे. तुम्ही जर म्हणले बॉस तर ते असे बघतात अरे हा म्हणजे मला काय चिडवतो का समथिंग रॉंग, म्हणजे मला तो खाली दाखवतो का काय म्हणून. जे आपल्याकडे जो स्टँडर्ड आहे तसं तिकडं नाही केलं जात. इक्वेलिटी आहे म्हणजे तिथं सगळ्यांना समान संधी, समान मान पान सगळं. बिलकुल सर. म्हणजे हाईट म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये आता होमलेस आम्ही ज्यावेळेस गेलो 2004ला तर ते प्रमाण दिसतच नव्हतं. पण आता काही होमलेस लोक दिसतात. पण तो होमलेस माणूस सुद्धा शॉपिंग सेंटरमध्ये जाऊन त्याच्यासाठी जे जीवनावश्यक वस्तू लागणार आहे तो शॉपिंग करू शकतो आणि त्याला कोणी सिक्युरिटी असू दे कोणी त्याला रोखू शकत नाही सर. एवढा मोठा म्हणजे होमलेस म्हणजे जवळपास इज इक्वल टू भिकारी
ओके अच्छा. हां, पण त्याला सुद्धा तो अधिकार आहे, त्याला सन्मान कोणी त्याला रोखू मिळतो. शकत नाहीये, त्याला सन्मान मिळतो सर. सर याच्यापेक्षा मोठं उदाहरण काय पाहिजे सर? नाही मग आता तिथं वर्क आवर्स कसे असतात, किती तास काम करावं लागतं आठवड्याला? नॉर्मली ऑस्ट्रेलियामध्ये 5 दिवसाचंच वर्क आवर्स आहेत. काही ठिकाणी 5.5 दिवसाचं आहे. बरं. मग त्यामुळं 38 आवर्स ते 40 आवर्स आपण स्टँडर्ड म्हणू शकतो. ह्या पद्धतीने वर्क आवर्स आहेत. साधं किती स्केल मिळतो, म्हणजे तुम्ही पहिल्यांदा गेला त्यावेळेस तुम्हाला किती पगार होता, इंडियन रुपीजमध्ये पण सांगा ना, ऑस्ट्रेलिया डॉलरमध्ये पण सांगा. आणि आता तुम्ही ज्यावेळेस शेवट जॉब करत होता त्यावेळेस किती पगार होता? स्किल्ड वर्करला पगार ॲव्हरेज किती असतो तिथं? हां, तर स्किल्ड वर्करला आता काय आहे का त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस गेलो 2004ला, तर $1 एवढी जो होता तो ₹32 होता. बरं, ऑस्ट्रेलियन डॉलर. ऑस्ट्रेलियन डॉलर. ₹28 28-30 अशीच रेंज होती. तर आम्हाला 35 रेट मिळाला का आम्ही खूप आनंदी व्हायचो. अच्छा. हां, पण आता तो डॉलर आता जवळजवळ 60ला येऊन पोहोचलाय तो. हां, तर त्यामध्ये आम्हाला एजंटनी साधारणपणे सांगितलं, तुम्ही ऑस्ट्रेलियाला गेल्यानंतर तुम्हाला महिन्याला ₹80,000 सॅलरी मिळेल. बरं. त्यावेळेस टाटा मोटर्समध्ये 7 ते 12,000 होती. बरोबर. म्हटलं 5 वर्ष ऑस्ट्रेलियामध्ये काम करणं म्हणजे इंडियामध्ये रिटायर झाल्यासारखं आहे. हां, आणि त्या प्रमाणामध्ये सॅलरी होती. मला पहिला जो पेमेंट होता मला अजूनही आठवतंय. ज्यावेळेस पहिली पेमेंट स्लिप आली होती तर मी खूप आनंदित झालो होतो की $21.25 अशा पद्धतीने पर आवर मला ती सॅलरी मिळाली होती. बरं. हां, तर म्हणजे 8 दुणे 16 साधारणपणे. तर साधारण एक $750 हातामध्ये भारतात यायचे भारतीय रुपयांमध्ये किती? विकली. तर त्या अनुषंगाने जर तुम्ही 30नी जर तुम्ही $700 हिशोबाने जर तुम्ही 30नी 7 21,000 रुपये आठवड्याला आम्हाला मिळायचे. अरे बापरे, 21,000 आठवड्याला? आठवड्याला मिळायचे. म्हणजे 80,000 तुम्हाला जवळपास महिन्याला मिळायचे. बरोबर, अगदी बरोबर. ओके. म्हणजे आता आपल्या प्रेक्षकांना हे सांगणं गरजेचं आहे की तुम्ही ITIA सारखा कोर्स टाटा कंपनीमध्ये केला, तेही स्प्रे पेंटिंग. मग मेकॅनिकली आपल्याकडे ITIA केला जातो, इलेक्ट्रिशियन ITIA असतो किंवा Plumber आहे. ऑटोमोबाईल असतो, प्लंबर असतो, कार्पेंट्रीचा ITIA असतो, मोबाईल रिपेरिंगचा आहे, मोटर मेकॅनिकचा आहे. म्हणजे जवळपास भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारकडून 27 कोर्सेस चालवले जातात. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की सध्या IT इंडस्ट्री ही कॉलेप्स होत चालली अशी चर्चा होत आहे, कारण AI इंडस्ट्री येते, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. बरोबर. म्हणजे आता ITच्या कंपनीचं काम कमी होणार आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं बऱ्याच नोकऱ्या जाणार. तर हे हाय लेवलच्या गोष्टीत खूप कमी लोक आहेत जे ITमध्ये आहेत, अर्थात त्यांची चर्चा जास्त होती. पण ITI स्किल्ड वर्कर यांना मात्र काम राहणारच आहे. कारण हे बघा की कॉम्प्युटरमध्ये किती अत्याधुनिकपणा आला. पहिलं कॉम्प्युटर आला तेव्हा आपल्या देशामध्ये त्याच्या विरोधात आंदोलनं झाली, बेरोजगारी होणार म्हणून. नंतर IT आलं तर त्याच्यामुळं परत ते म्हणले की कॉम्प्युटर शिकलेल्या लोकांना नक्की नोकरी मिळेल का नाही, हे बरेच वेळा संशय. पण माझ्यासमोर प्रश्न काय की आपण जे काम कॉम्प्युटरवर तज्ज्ञ लोकांकडून करून घेऊ शकतो, AIच्या माध्यमातून करू शकतो, पण ITIA जो झालेला मुलगा आहे, मग तो कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीमध्ये काम करत असेल, मॅन्युफॅक्चरिंग जे असतं गाड्यांचं, ज्याला आपण ॲसेम्बलिंग म्हणतो, स्पिअर पार्ट असेल किंवा बिल्डिंग बांधण्याचं काम असेल, कुठलंही स्किल स्किल्ड वर्कर त्याला नोकरी कायम राहणार आहे. आणि तुम्ही तर सांगताय की ऑस्ट्रेलियामध्ये स्किल्ड वर्करला सगळ्यात जास्त सन्मानाची वागणूक दिली जाते. वागणूक आहे, संधी आहेत, चांगले रिटर्न्स आहेत. प्लंबरला खूप तिथं डिमांड आहे, हायली अर्निंग आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रिशियनला खूप त्याला डिमांड आहे आणि गुड रिटर्न्स आहेत. अच्छा. हां, तर मी तर ऐकलंय की ते गाडीनीच येतात कामाला, म्हणजे चांगल्या मोटर बाईकमध्ये नाही, पण एक कारमधनंच इलेक्ट्रिशियन येतो, प्लंबर येतो किंवा कार्पेंटर येतो तुमच्या घरी काम करायला, जर घरचं काही काम असेल किंवा साईटवर. ही परिस्थिती आहे तिथं. ऑस्ट्रेलियामध्ये 2 व्हीलर दुर्मिळ आहेत. अच्छा. जंगलामध्ये तुम्हाला जसा वाघ दिसतो तिकडं जावं लागतो पाहायला, तसं आम्हाला कधीतरी रोडवरती बाईक दिसते. सगळेजण 4 व्हीलरच तिथं प्रेफर करतात तिथे. नाही, मग आता प्रश्न काय होतो की भारताची लोकसंख्या 142 कोटी आहे आणि ती वाढतच चाललेली आहे. आता जगात 1 नंबर आहे भारत. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या किती आहे नेमकी? आता जवळपास 3 कोटीला टच करतायत. ओके. हां, तर 2.8 करोड आहेत त्यांची. भूप्रदेश किती मोठा आहे? म्हणजे भारत समजा एक आहे तर त्याच्या किती पट मोठा आहे ऑस्ट्रेलिया? भारतापेक्षा 1.5 पटीने मोठा आहे. आणि तिथले महत्त्वाचे काही शहरं ज्याची नावं तुम्ही सांगू शकता जिथं खरं राजधानी कुठली आहे? कॅनबेरा आहे. कॅनबेरा. ओके. पण जास्त मेलबर्न, सिडनी जास्त प्रसिद्ध आहे आणि अजून काही तिथं शहरं आहेत, काय नाव आहेत त्यांची? हां, तर सिडनी आहे,
कॅनबेरा एक ही आहे, राजधानी आहे. त्याच्यानंतर मेलबर्न आहे, ॲडलेड आहे, ॲडलेड, ब्रिस्बेन आहे, ब्रिस्बेन, पर्थ आहे, बरं, हां, आणि डार्विन एक आहे. डार्विन. हां, ओके. खरं तर ऑस्ट्रेलियाची जास्त चर्चा जी सुरू झाली ती ज्यावेळेस तिथल्या खदांमध्ये तिथं सोनं सापडलं आणि सोन्यामुळं ऑस्ट्रेलियाकडं जसं युरोपियन लोक आधीच गेले होते, नंतर चायनीज लोक गेले, एशियन लोक गेले. नेमकं सोनं किती येते ऑस्ट्रेलियाकडं, काय नेमके अंदाज? कारण सोन्याच्या बऱ्याच तिथं खाणी आहेत असं कळालं. ऑस्ट्रेलियाचं जे मेन इकॉनॉमी जे आहे ती मायनिंग आहे. मायनिंग आहे. मायनिंग आहे. ओके. पण काय काय मिळतं ते? बॉक्साईट मिळतं, सोनं, चांदी, तांबं, काय काय आहे तिथं? का सोन्याचा जास्त व्यापार आहे तिथं? सोनं आहे. अच्छा. आणि जे 19व्या शतकामध्ये जे काही गोल्ड मायनिंगसाठी उत्खनन झालं होतं, तर त्यांनी ती शहरं तशीच्या तशी प्रिझर्व करून ठेवलीत. बरं. म्हणजे जे ब्रिटिश किंवा इंग्रज लोक आहेत त्यांच्यापासून एक इतकं शिकण्यासारखं ते डॉक्युमेंटेशन आणि हिस्ट्री आणि हेरिटेज जे आहे ना ते खूप सुंदर पद्धतीने जतन करून ठेवतात. नाही नाही, नक्कीच. म्हणून तर आपल्याला 1770 मध्ये हां जेम्स कुक पहिल्यांदा गेला हे सांगितलं जातं, हां कारण ते डॉक्युमेंटेड आहे. हां इतर लोक डॉक्युमेंट करत नाही. आपलं मराठा इतिहासाचं तर सगळेच वाटोळ त्याच्यामुळेच झालं. आपल्याकडे कुठलाही इतिहास लिहिलाच गेला नाही. फार महत्वाचं आहे डॉक्युमेंटेशन असलं. डॉक्युमेंटेशन महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर जे काही कोळसा आहे, चायनाला सगळ्यात जास्त कोळसा ऑस्ट्रेलिया पुरवतं. बरं बरं. हां, त्याच्यानंतर खनिजे आहेत, जवळजवळ सगळीच युरेनियम वगैरे जे आहेत. माझ्याकडं ठोस माहिती नाही आहे, परंतु जगाकडे जेवढं युरेनियम आहे त्याच्या निम्म युरेनियम ऑस्ट्रेलियाकडे आहे. अरे बापरे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत, कारण आता सायन्स रिच रिसॉर्स आहे त्यांच्या. रिच तो खंड आहे सर, खंड मोठा आहे, मोठा आहे. प्रचंड मोठा खंड आहे तो. आणि लोकसंख्या तुम्ही म्हणताय 2.8 म्हणजे 2,80,00,000 म्हणजे आता 3 कोटीला पोहोचलेली आहे. तीन म्हणजे कोटीला भारताच्या 1.5 म्हणा, 2.5 पट म्हणा, म्हणजे भूप्रदेश फार मोठा आहे. फार मोठा आहे. लोकसंख्या भारताची 142 कोटी म्हटली तर त्याच्या 1-1.5% सुद्धा लोकसंख्या नाही आहे. मग भारतीय लोकांना किंवा महाराष्ट्रातल्या लोकांना, मुख्यतः मराठा समाजाच्या तरुणांना, तुम्हाला ऑस्ट्रेलियामध्ये काय संधी दिसतात? त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करू शकता? कारण खरं तर आमचं हे पॉडकास्ट करण्यामागचं कारणच हे आहे की आपल्या इथल्या संधींबरोबर इतर राज्यातल्या संधींबरोबर इतर देशातल्या सुद्धा संधीचं ज्ञान आपल्या मराठा समाजाला करून द्यायचं आहे. मराठा म्हणजे महाराष्ट्रात राहणारा, मराठी बोलणारा. कारण तुम्ही जर बघितलं तर इतर राज्यातले अनेक लोक परदेशात जाऊन उद्योग, व्यवसाय, नोकरीनिमित्त मोठं अर्थकरण करतात. बरोबर. भारतामध्ये जवळपास 135 अब्ज डॉलर येतात. म्हणजे भारताच्या इकॉनॉमीचा विचार केला तर 25% हिस्सा हा भारतात येतो, तो रेमिटन्स म्हणून येतो. मोठा पैसा भारतात येतो. त्याच्यामध्ये आपला वाटा कमी आहे. म्हणजे मुख्यतः मुंबई ही आर्थिक राजधानी. मुंबई वगळता इतर महाराष्ट्राचा जो विचार आपण करतोय, ग्रामीण म्हणजे मुख्य मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्रातला अत्यंत ग्रामीण भाग असेल, दुष्काळी भाग असेल, इथल्या तरुणांना आपण काय प्रेरणा देऊ शकतो? तिथं काय संधी मिळू शकते आणि त्यांना कसं मार्गदर्शन करता येईल? ऑस्ट्रेलियामध्ये लोक येतात, येऊन तिथं सेटल झालेले आहेत. तिथं काही लोक उद्योजक बनलेले आहेत. हा एक माझ्याकडं डाटा आहे. अच्छा, उद्योजक आहेत. उद्योजक आहेत आपले, कमी प्रमाणात आहेत परंतु आहेत. परंतु ऑस्ट्रेलियातनं काही लोक रिटर्न सुद्धा आलेली आहेत. अच्छा, रिटर्न आलेली आहेत. किंवा मी ज्यावेळेस गेलो तर त्यावेळेस कम्युनिटी नावाचा प्रकारच नव्हता. अच्छा, आम्ही 3च लोक होतो. कम्युनिटीमुळे सिक्युरिटी मिळते. एक्झॅक्टली. समाज एकत्र येतो. तुम्ही त्यासाठी शिवजयंती सुरू केली आहे, हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सुरू केली आहे, दिवाळी तुम्ही साजरे करता. हो. त्यामुळे समाज एकत्र येतो, त्याला एक सोशल सिक्युरिटी मिळते. हो. तर मी ज्यावेळेस लोकांना आम्ही जे फेस केलं तर ते आता मुलाखतीमध्ये मी ब्रीफमध्ये सांगू शकत नाही, परंतु तिथं सुद्धा आमचा संघर्षाचा काळ गेलेला आहे. बरं. म्हणजे लिटरली आम्हाला असं वाटत होतं का सोशल लाईफ नसल्यामुळं आणि तिथलं जे काही स्ट्रगल आमचा जो होता की हे बंद करावं आणि आता आपल्या कंट्रीला आपण वापस जावं. तुम्ही होमसिक होता का? म्हणजे तुमच्या जवळ कुणीच नसल्यामुळं हां. तुम्ही दोघं तिघं मित्र एकत्र राहणं, बाकीच्यांची परिचय नाही, भाषेचा प्रश्न आला असेल, हो. होमसिक म्हणतो आपण त्याला. परत अगदी बाबा बरोबर. आपल्याकडे जावं. अगदी बरोबर बोलले तुम्ही. आणि जे आम्ही फेस केल्यानंतर मी म्हटलं हे जे नवीन लोक जे येतात त्यांनी ते फेस करायला नको. साधारण 1 वर्षाचा काळ गेल्यानंतर मग माणूस थोडासा नॉर्मल होतो. स्थिरावतो. हां, तर माझ्याकडं ज्यावेळेस लोक राहायला यायची, मी 3/40 हॅमंड रोड, डॅन्डिनॉंग या ठिकाणी राहिलो होतो. 6 वर्ष मी बॅचलर होतो. तर माझ्याकडे जवळजवळ मोर दॅन 100 लोक राहून गेले. अच्छा. आणि अतिशय मी $1 त्यांच्याकडनं कुठलंही हे न घेता
ज्या पद्धतीने मी त्यांना वागणूक दिलेली आहे किंवा जो मोरल सपोर्ट जो दिलेला आहे, तर आजही लोकांचं माझ्यावरती प्रचंड प्रेम आहे. अच्छा. की येऊन ते लोक रडायचे की माझे फॅमिलीला मी सोडून आलो आहे आणि तू मला $2,000 दे, मी तुझे गेल्यानंतर परत देतो, मला इथं राहायचं नाही. आणि त्यांना जो मोरल द्यायचं मी काम केलेलं आहे. किंवा असं नाही की तुम्ही गेल्या गेल्या लगेच तुमच्यासाठी नोकऱ्या आहात, तर तुम्हाला तिथे इंटरव्ह्यूज द्यावं लागतात. कधी कधी 1 महिना तुम्हाला जॉब मिळत नाही, 2 महिने नाही, 3 महिने नाही. माझा एक मित्र आहे, त्याला 6 महिने, माझ्या मते 3 का 4 महिने जॉब नाही मिळाला, तर तो रिटर्न आला आहे तो ह्याच्या पद्धतीने. मी त्याला सांगितलं की गडबड करू नकोस. तर चॅलेंजेस तिथं आहेत, त्यामुळे तुम्हाला मोरल सपोर्ट देणारा कोणीतरी माणूस किंवा कम्युनिटी तुमची पाहिजे. आता नॉर्मली आता काय होतं आहे, तो काळ गेल्यानंतर आमची इथं कम्युनिटी रिफॉर्म झाली. त्यामुळे इथले जे मायग्रेशन एजंट आहेत, जे लोक त्या थ्रू आले, ते म्हणतात तो अमुक अमुक व्यक्ती तिथे आहे, तुम्ही त्याला संपर्क करा. आणि त्या पद्धतीने लोक जोडली जातात. आणि ज्यावेळेस आम्ही क्रिकेटही खेळतो दादा तिथे. बरं, आम्ही क्रिकेट मराठी खेळता. लोक आहोत. दर संडेला सकाळचं आम्ही क्रिकेट खेळतो. किती लोक जमता तुम्ही ग्राउंडवर? आता क्रिकेट आहे, व्हॉलीबॉल आहे, अच्छा. त्याच्यानंतर बॅडमिंटन पण आमचे लोक टुर्नामेंट तिथं ऑर्गनाईज मग तुम्ही करतात. सांगताय आता कबड्डी खेळायला लागलेत, खो खोही खेळायला लागलेत ऑस्ट्रेलियामध्ये. हां हां भारतीय खेळ. ऑस्ट्रेलियन सरकारने त्या खेळांना मान्यता दिली. त्यांना म्हणजे बघा त्यांची अडॉप्ट करण्याची जे नेचर आहे त्यांचं, का हे खेळ जे आहे ते आपले खेळ आहेत, पण तिथं त्यांनी त्याला प्रोत्साहित केलं ह्या पद्धतीने. तर क्रिकेटला आम्ही साधारणपणे आमची जी महाराष्ट्राची जी टीम आहे त्याच्या 2 टीम आहेत आमच्या. तर 14 दुने 28 लोक आम्ही दर रविवारी एकत्र जमता. ॲव्हरेजमध्ये 14-16 ह्या पद्धतीने असे जमतो आम्ही. हां, मेलबर्नमध्ये व्हॉलीबॉलला कंटिन्यू मित्रमंडळी असतात. तर अतिशय छोटीशी कम्युनिटी आहे, परंतु सुंदर आहे. नाही, मला प्रेक्षकांना हे सांगायचं आहे की भारतापासून ऑस्ट्रेलिया जवळपास 12,000 किलोमीटर आहे, फार दूर आहे. दुसरी गोष्ट, तिथं प्रथम भाषा इंग्लिश आहे. बरोबर. आपली तिथं हिंदी वगैरे इतर कुठल्या भाषा बोलल्या जातात का? बोलले जातात. कम्युनिटीमध्ये कम्युनिटीच्या आतमध्ये बोलल्या जातात. व्यवहाराची भाषा इंग्लिश आहे. व्यवहाराची भाषा इंग्लिश आहे. ओके. आता दुसरा प्रश्न माझा काय आहे की तिथं पहिले युरोपियन लोक आले, जसं मी तुम्हाला सांगितलं, डच आले, पोर्चुगीज आले, स्पॅनिश आले, जर्मनसुद्धा तिथं खूप आले. इंग्लिश लोकांनी तर ते पूर्ण ताबाच घेतला, त्याचा राज्यकारभार. म्हणजे जगातले 16 देश आजसुद्धा इंग्लंडच्या आधिपत्याखाली चालतात आणि जवळपास 1,000 बेटं ही इंग्लंडचा आजचा राजा किंवा पूर्वी राणीच्या आधिपत्याखाली होती. कुठल्या कुठल्या देशातले लोक तिथं स्थायिक झालेत, युरोप सोडून? म्हणजे अन्य कुठल्या देशातले लोक तिथं तुम्हाला दिसतात? आणि भारतीय लोकांमध्ये कुठल्या कुठल्या राज्यातनं स्पेसिफिक हे तिथं स्थलांतरित झालेले दिसतात? कारण मुख्यतः भारतामध्ये पंजाबी लोक जे आहेत हे कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये मोठ्या प्रमाणात गेलेत. असं मला नेमकं तुम्ही सांगा की कसं आहे, कारण तिथं सगळं मायग्रेशन आहे. ॲब्रोजन्स जे आहेत पूर्वीचे आदिवासी ते सोडले, ते पण आता मूळ प्रवाहामध्ये यायला लागले. कारण 1967चा कायदा ऑस्ट्रेलियामध्ये समानतेचा येसपर्यंत, त्यांना वोटिंगचा अधिकार मिळसपर्यंत ते लोक पण तसे व्यवस्थेपासून दूर होते आणि पूर्ण व्हाईट पीपल्स जे होते युरोपमधनं आलेले, त्यांची कमांडिंग पोझिशन होती. आता तिथं बरंच बदल झालेला आहे. अनेक लोकांना तिथं बोलवलं जातं. नेमकं भारतातल्या कुठल्या राज्यातले कुठले लोक आहेत तिथं? हां, तर मी असं समजतो की जर तुम्हाला जगातली सगळी लोक जर एका ठिकाणी बघायची असेल, तर तुम्ही ऑस्ट्रेलिया फिरायला या. काय गोष्ट करा. हां, तुम्हाला आफ्रिकेतली लोक मिळतील, तुम्हाला युरोपमधले लोक म्हणजे मिळतील, तुम्हाला जवळपास एशियातले 220 देशांचे लोक तिथे आहेत. जवळपास. मला एक्झॅक्टली आकडा नाही सांगता यायचा, परंतु जगभरातली लोक तुम्हाला तिथं पाहायला मिळतील. तुम्हाला तिथे ऑल कल्चर्स आर देअर. ऑल कल्चर्स. ओके. जास्त फॉलो काय केला, कुठला धर्म फॉलो केला? ख्रिश्चनिटी आहे तिथं, चर्चेस आहेत? हां, नाही, मी तिकडं यायच्या अगोदर दुसरा तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला होता तो मी क्लिअर करतो. तर इंडियामधले पंजाबी आहेत, गुजराती आहेत, केरळचे लोक आहेत, तमिळ कम्युनिटी आहे, कर्नाटकची लोक आहेत, त्याच्यानंतर आपले मराठी लोक आहेत. तर अशा पद्धतीने ऑल ओव्हर इंडियातले, हरियाणातले लोक आहेत. बरं. हां, तर आहेत. आणि स्टेट वाईज कम्युनिटी बनवून ते त्या पद्धतीने आपले कल्चरल जे सांस्कृतिक जीवन आहे ते त्या पद्धतीने ते हे करत असतात, जगत असतात. आणि आमच्या याच्यामध्ये क्रिकेट टुर्नामेंट भरवली जाते. तर हे जे जे काही आपल्या इंडियन झालेले आहेत, कन्नडा संघ, आता आमचं जे आहे तो महाराष्ट्र क्रिकेट क्लब, ह्या पद्धतीने. त्याच्यानंतर आंध्राचा एक संघ, अशा पद्धतीने आम्ही सगळेजण साधारण 12 टीम्स असतात. म्हणजे स्टेट वाईज टीम्स आहेत, स्टेट रिप्रेझेंटेशन स्टेटचं आहे तिथं. अगदी बरोबर. व्हेरी नाईस. हां हां, तर अशा पद्धतीने आहे. पण तिथं गुरुद्वारा पण आहे मला कळलं. हो हो, गुरुद्वारा आहे, मंदिरं पण आहेत. स्वामीनारायण मंदिर,
गुरुद्वारा आहेत, मंदिरं आहेत, अच्छा. मस्जिद आहेत, मस्जिद पण आहेत. मस्जिद ओके. पण आहेत, त्याच्यानंतर चर्च चर्च आहेत, आहेत, ओके. चर्च आहेत. परंतु बेसिक गोष्ट ही आहे की आपल्या लोकांनी स्थलांतर तिकडे केल्यानंतर आपल्या जे काही चालीरीती रूढी परंपरा आहेत, गव्हर्नमेंटनी फ्रीडम जो फंडामेंटल तुमचा राईट आहे तर त्याच्या अंडर तुम्ही ते करू शकता ह्या पद्धतीने. परंतु जर मी बारकाईने ऑब्झर्वेशन केलं की ह्या लोकांची मानसिकता काय आहे, तर हे लोक ह्यांचा जो ओरिजिनल जो रिलिजन आहे ख्रिश्चॅनिटी त्यापासून ते फार दूर गेलेले आहेत. बरं. ऑस्ट्रेलियातला प्रत्येक तिसरा नागरिक हा नो रिलिजन म्हणून सांगतो. नो रिलिजन. नो रिलिजन. नाही, मला असंही कळलं की आता चर्चच्या मालकीच्या जे काही वास्तू आहे हां, हां. तिथं आता शाळा, कॉलेज, कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, लायब्ररी वगैरे असंही सुरू झाले, कारण चर्चकडे लोक फिरकत नाहीये. डॅन्डिनॉंगमध्ये मी जिथं राहत होतो तर तिथं ते मोठं चर्च होतं अच्छा. सर, ते पाडण्यात आलं आमच्या समोर. बरं. चर्च पाडण्यात आलं. चर्च पाडण्यामध्ये आलं. जर लोकच जात नाहीये, जे काही तुम्हाला जीवनाला लागणाऱ्या ज्या सुख शांती वस्तू किंवा भौतिक ज्या गोष्टी आहेत त्या जर तुम्हाला प्रत्यक्षात जर मिळाल्या तर माणूस त्या पद्धतीने दुरावतो. किंवा तिथली शिक्षण व्यवस्था जी आहे तर त्यांनी जे शिक्षण दिलेले आहे ते ज्ञान विज्ञानाचा ज्या पद्धतीने माइंड तयार करता येईल ह्या पद्धतीने दिलेलं आहे. तिथनं धार्मिक शिक्षण काय दिलं जात नाही. धार्मिक शिक्षण मूळ दिलं दिलं जात. जात तिथं समान संधी आहे. समान संधी आहे. आणि धर्माचा काही तिथं वाद होत नाही. नाही नाही, दूरपर्यंत नाही. कारण ह्या लोकांची मानसिकता काय आहे ह्या मुद्द्याकडे जाताना, म्हणजे माझं असं ऑब्झर्वेशन किंवा अभ्यास आहे का त्यांना आता पृथ्वीचं ज्ञान त्यांना आलेलं आहे. बरं. आता त्यांना पृथ्वीच्या पलीकडे दुसरा कुठं उपग्रह आहे का, आणि तिथं माणूस राहून तिथं जाऊ शकतो का, राहू शकतो का, इकडं त्यांचं अमेरिका, ऑस्ट्रेलिया हे सगळं मित्र राष्ट्र आहेत. आणि ह्यांचं थिंकिंग तिकडं आहे. बरोबर. युनिव्हर्सल त्यांचं थिंकिंग आहे. स्पेसमध्ये जायचं. स्पेसमध्ये जायचं. त्यामुळं ते कम्युनिटीमध्ये ते माणूस इथून तिथून सारखाच. नाही, माझे एक मित्र आपल्यासारखेच एक सामाजिक कार्यकर्ते, कारण ऑस्ट्रेलियामधल्या सगळ्या शहरांमध्ये तुम्ही सामाजिक बांधिलकी म्हणून फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराच्या संघटनेची बांधणी केली. माझे एक मित्र, तुम्ही त्यांना ओळखता, ते डॉक्टर होते, ते लंडनला स्थायिक झाले होते आणि त्यांची मिसेस तशी गुजराती. मी त्यांचं नावही सांगू शकतो. पण ते दोघं इंग्लंडचे. परंतु इंग्लंडमध्ये त्यांचं कुटुंब स्थिर स्थावर होतं. पण त्यांना असं वाटलं आपण आता ऑस्ट्रेलियाला संधी आहे म्हणून जाऊ. तर ते सहजपणे ऑस्ट्रेलियाला आले. त्यांना PR मिळाला, परमनंट रेसिडेंट मिळाले. 5-6 वर्ष त्यांनी ऑस्ट्रेलियातही चांगलं काम केलं. तुमच्यासारखे ते फुलेशाह आंबेडकरांचं विचाराचं काम करायचे. पण 5-6 वर्षानंतर त्यांना वाटलं की आपण परत आता इंग्लंडला जाऊ. म्हणजे भारताच्या बाहेर भारताचा हक्काचा असा कुठलाही देश नाही आहे. परंतु तुम्ही युरोप खंडाचा जर विचार केला तर 44 देश साधारणपणे आहेत छोटे मोठे. तर त्यांचे देश आहेत बाहेर. म्हणजे इंग्लंडमध्ये जर तुम्हाला आवडत नसेल किंवा संधी नसेल तर तुम्ही ऑस्ट्रेलियाला जाऊ शकता, न्यूझीलंडला जाऊ शकता, साऊथ आफ्रिकेला जाऊ शकता, अमेरिकेला जाऊ शकता. असे अनेक देश, म्हणजे 56 देश हे ज्यावेळेस त्यांनी बाहेर नवीन जगाच्या शोधात बाहेर पडले हे युरोपियन लोक, आज त्यांचे स्वतःच्या मालकीचे 56 देश आहेत. मी स्पेनला गेलो होतो. तिथं माझी जी गाईड होती ती सांगितली की मी 15 वर्षापेक्षा जास्त काळ चिलीला होते. तर म्हणलं तू चिलीला होती मग परत स्पेनला का आली? तर ती म्हणली तो आमचा देश आहे. चिली हा स्पॅनिश लोकांचा देश आहे. जगात 26 देशामध्ये स्पॅनिश बोललं जातं. जगाची एक ज्ञान भाषा म्हणा किंवा कम्युनिकेशनचं इंग्लिश बोलली जाते. तुम्ही कॅनडामध्ये गेला तर फ्रेंच बोललं जाते पहिली भाषा. तर ह्या कॉलनीज जशा तयार झाल्या, निश्चितच त्यांनी लोकांकडं शोषण केलं असंही म्हटलं जातं. वेगवेगळ्या देशातनं साधन संपत्ती घेऊन युरोपियन लोक गेले, परंतु जगाला जवळ आणण्याचं जे काम केलं ह्या कॉलनीजनीच केलं. फ्रेंच, जर्मन, डच, पोर्चुगीज. आणि तुम्ही विचार करा, भारतापासून 12,000 किलोमीटरवर ऑस्ट्रेलिया आहे. आणि जर इंग्लंडवरनं ब्रिटिश साम्राज्याचे लोक जर इथे येत असतील तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की 3 महिने भारतातनं साधारणपणे मुंबईत बोटीत बसला तुम्ही तर तुम्हाला इंग्लंडला जायला लागायची. तिथून पुढं खालचा प्रवास परत 3 महिन्याचा असू शकतो. 6-6 महिने प्रवास करायचा, तोही शिडांच्या बोटीमध्ये. तुम्ही मला सांगितलं की तिथल्या म्युझियममध्ये अजून त्या बोटी आणि तुम्ही बघितलं की आश्चर्यचकित झाला. आश्चर्यचकित आहे. एवढा मोठा प्रवास त्या शिडांच्या बोटींनी करणं, किती बोटी बुडाल्या असतील आणि किती हे केलं असेल, धाडस आहे. आणि ते लोक जीवा उदार होऊनच बाहेर पडले. मेन गोष्ट की त्यांना भौगोलिक ज्ञान प्राप्त झालं नाही, त्यांना जगाचा विस्तार कळला. नवीन जगाच्या शोधात बाहेर पडल्यानंतर तिथल्या राजा राजवाड्यांनी काय फरमान काढला की जो बाहेर पडेल खलाशी म्हणून, जो सरदार असेल, अनेक कुठले पद असतील त्यांच्याकडे, ते बाहेर पडतील. नवीन शोध घेतला तर त्याला त्याचं नाव दिलं जाईल आणि ते त्याला रिवॉर्ड केलं जाईल.
म्हणजे त्याचं तिथं आता तुम्ही आपण जेम्स कुकचं बोललं तर तिथं जेम्स कुक युनिव्हर्सिटी आहे तुमच्याकडे युनिव्हर्सिटीला. जेम्स कुकच्या नावाने भाग आहे आणि तुम्ही एकूण ऑस्ट्रेलियाचा अभ्यास केला तर तिथली जी नावं आहेत, साऊथ वेल नाव आहे बरोबर तिथं. बरोबर किंवा तुम्ही जी पण नावं बघता तर ते एकतर इंग्लंडमधली आहेत, एक तर फ्रेंच लोकांनी दिलेली आहेत. म्हणजे पूर्ण युरोपियन खंडाचं प्रतीकच तुम्हाला ऑस्ट्रेलियामध्ये दिसतं तिथं नावांच्या निमित्ताने. अगदी बरोबर. म्हणजे लिटल लंडन पण आहे मला माहिती आहे, लंडन पण तिथं आहे नाव. अशी काही काही नावं आहेत जी युरोप खंडातनंच तिथं गेलेली आहेत. हो. मला तुम्हाला हे सांगायला पाहिजे की 15वं शतक म्हणजे कुठलं, की 15व्या शतकामध्ये तुम्हाला मी सांगितलं की रोम राज्य पडलं आणि हे लोक बाहेर पडले. त्या काळामध्ये पोर्चुगीज गोव्याला आलेले आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांचा कालखंड जर आपण बघितला तर तो 1630चा आहे, म्हणजे 17वं शतक आहे. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदर भारतामध्ये व्यापारासाठी पोर्चुगीज गोव्याला आलेले आहेत, पॉंडिचेरीला फ्रेंच आलेले आहेत, डच दीव दमनला आलेले आहेत, मुंबई आणि कलकत्त्यामध्ये ब्रिटिश व्यापार करतायत. आपलं मात्र काय झालं की छत्रपती शिवाजी महाराजांसारखी एवढी मोठी प्रेरणा असताना, स्वराज्य निर्माण करताना संघर्ष जो त्यांच्या वाट्याला आला, पण तरीही छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्याचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला. तो होता अहद तंजावर, म्हणजे भारताचं शेवटचा प्रदेश तंजावर, जिथं व्यंकोजी राजे भोसले यांचं राजवट होती, आणि तहत पेशावर म्हणजे पाकिस्तानमध्ये पेशावर आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्या विचाराने, त्या प्रेरणेने मराठ्यांनी अटकपर्यंत झेंडे लावले. महादजी शिंदेंनी दिल्ली तख्त ताब्यात घेतलं 10 वर्ष. 110 वर्ष आपल्या मराठ्यांनी या देशावर राज्य केलं. 1818ला युनियन जॅक शनिवारवाड्यावरून खाली उतरवला, तोपर्यंत या देशावर मराठ्यांचं राज्य होतं. पण कल्पना करा, जर आपापसातला संघर्ष नसता, मुघलांविरुद्ध आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही यांच्या विरोधात संघर्ष नसता, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी कदाचित ब्रिटिशांपेक्षा मोठं साम्राज्य उभं केलं असतं. निश्चित ही गोष्ट खरीच आहे आणि ती प्रेरणा आहे. आज अंगावर काटा येतो. निश्चित आहे. शिवाजी महाराजांना आपापसातल्या संघर्षाला खूप वेळ खर्च करावा लागला, पण त्यांची जी दिव्य दृष्टी होती. पण आज आपण 21व्या शतकात आहोत. 1991ला आपण जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरणावर सह्या केल्या. जग हा व्यापारासाठी आपल्याला खुलं झालं आणि त्या संधीचा फायदा घेऊन आपल्या मुलांनी आता बाहेर जायला पाहिजे. आता दुर्दैवाने 35 वर्ष लोटलेले आहेत जागतिकीकरणानंतर. जगात तुम्ही चायनाचा विकास जर बघितला, मी सातत्याने सांगतो की चायनाचा GDP 1990मध्ये भारतापेक्षा कमी होता. आज जगात 2 नंबरचा GDP अमेरिकेनंतर. अमेरिकेनंतर चायना 2 नंबरला गेली. त्याचं कारण त्यांनी तिथं जे काही वर्क कल्चर बनवलं, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग हब बनवलं, ACZs बनवले, प्रोडक्ट सगळे तिथं बनवतात. भारतामध्ये लोकसंख्या एक समस्या आहे, तिला संधीमध्ये रूपांतरित करायला पाहिजे. हा एक प्रयत्न असला पाहिजे. भारताची इकॉनॉमी आता जगात 4थ्या नंबरची झाली. ती 3.5 लाख ट्रिलियन 4 लाख ट्रिलियनच्या पुढं गेली आहे. कदाचित ती 3री पण इकॉनॉमी होईल. परंतु इथलं दरडोई उत्पन्न जे आहे ते प्रचंड कमी आहे. आणि तुम्ही ऑस्ट्रेलियामध्ये म्हणताय, ऑस्ट्रेलियामध्ये पगार जास्त आहेत, पण दरडोई उत्पन्न सुद्धा तिथं चांगलं आहे. पण दुसरी एक महत्त्वाची बाजू मला इथं अजून नमूद करायची आहे की ऑस्ट्रेलियामध्ये लिव्हिंग कॉस्ट कशी आहे. म्हणजे नाही, लिव्हिंग कॉस्टकडे यायच्या अगोदर हा महत्त्वाचा मुद्दा आहे, मी जो क्लिअर करतो की ह्याच्यामध्ये की सोशल वेलफेअर आणि सिक्युरिटी. ओके, जे गव्हर्नमेंटचं जे बजेट आहे बरं सर, 50 to 60% जवळपास त्याच्यावरती खर्च केला जातो. कशामध्ये? शिक्षण, आरोग्य, त्याच्यानंतर ज्या काही तिथं फॅसिलिटीज दिल्या जातात, मेडिकेअर आहेत, ह्या ज्या फॅसिलिटीज वगैरे ज्या आहेत, म्हणजे तुमच्या टॅक्समधनं तुम्हाला पूर्ण मोबदला दिला जातो. मोबदला दिला जातो. आणि भारतामध्ये तसं नाही आहे. अच्छा, नाही, भारतात एक समस्या आता नवीन निर्माण झालेली आहे की आपण तर परदेशातल्या नोकरी संबंधाबद्दल, उद्योगाबद्दल बोलतोय, पण अनेक मिलियनियर्स जे ऑलरेडी भारतामध्ये प्रचंड पैसा कमवत आहेत, पण सुरक्षितेसाठी आणि टॅक्समुळं ते आता वेगवेगळ्या देशात स्थलांतर. मोठा आकडा आहे, तुम्ही आता तो आकडा सांगणार नाही, पण दुबई, सिंगापूर आणि युरोपमध्ये इकडं लोक आता मायग्रेट व्हायला लागले. नाही, निश्चित, कारण त्यासाठी म्हणजे भारताला क्रांतीची गरज आहे. सेकंड फ्रेंच रिव्होल्युशन सारखं म्हणता येतं. निश्चितपणे एक रिव्होल्युशनची गरज आहे. कारण डोंट टेक मी रॉंग, पण मी आजही ऑस्ट्रेलियाची सिटिझनशिप घेतलेली नाही आहे. का? कारण मी माझा देश सोडून दुसऱ्या देशामध्ये गेलो, हे मला माझं डिफीट वाटतं आहे. तिथं राहून मी तिथं व्यवसाय करून तिथनं माझ्या देशासाठी मी काहीतरी पैसे देतोय, ही माझी विक्ट्री आहे. त्याच्यामुळं ह्या विक्ट्रीसाठी मायग्रेशन केलं पाहिजे, ह्या मताचा मी आहे. नाही, पण मग आता मूळ विषय आहे की तुम्ही नोकरीला गेला, नोकरीतनं आता तुम्ही उद्योगाकडे गेला. म्हणजे कोविडच्या काळामध्ये
तिथं प्रचंड संकट पण आली, धोक्याची परिस्थिती होती आणि तुम्ही उद्योगाकडे गेला. म्हणजे तुम्ही नोकरी करता करता उद्योग केला. नेमका तुमचा उद्योग काय आहे? आणि आता मला असं कळतं की तुम्ही रिअल इस्टेटमध्ये सुद्धा आता काम सुरू केले. अगदी बरोबर. तर ॲक्च्युली माझा आदर्श संत तुकाराम महाराज होते सामाजिक ओके. कार्य करताना, की त्यांनी जे काही सावकारकी होती, जमिनी परत दिल्या ज्या गोरगरिबांच्या होत्या वगैरे, आणि त्यांनी समाज बदलवण्यासाठी जो प्रयत्न केला. त्यामुळं पर्पजली मी असं ठरवून की मला पोटा पाण्यापुरतं मला मिळालं, त्याच्यानंतर आपल्या समाजासाठी आपण काम करूया, जागृतीसाठी. आणि तो काळ गेला, त्याच्यामध्ये कमी अधिक प्रमाणात यश आलं, परंतु काळाबरोबर आपल्याला बदलता आलं पाहिजे. माती बदलले का शस्त्र बदलतात. 1990च्या अगोदर पैशाला एवढं महत्त्व नव्हतं, बरोबर. पण त्याच्यानंतर आता पैशाशिवाय पान हलत नाही. किंवा इंडियामध्ये तरी असा कॉन्सेप्ट आहे की जर पैसा आहे तर तुम्हाला सलाम आहे, अच्छा. असं माझा अनुभव आहे. किंवा किंवा अगदी मी ज्यावेळेस प्रचार करायला जायचो, मला पिन पॉइंटेड प्रश्न विचारायचा का तुम्ही काय करता. ओके. हां. आणि त्याच्यावरून जर तुम्हाला जज केलं जात असेल तर तुम्हाला समाजाची जी मनोभूमी आहे त्या पद्धतीने तुम्हाला बदलावं लागतं त्यांना बदलण्यासाठी. ओके. मग समाजाला जर अशी आर्थिक प्रतिष्ठा. समृद्ध असलेली व्यक्ती जर प्रतिष्ठित म्हणून पाहिजे चेंजेससाठी वगैरे, तर हरकत नाही. कारण माझ्या आयुष्यामध्ये हे काम मला खूप अवघड वाटलं जे परिवर्तनाचं होतं. आणि पैसा कमवणं, बघा, पैसा कमवण्यासाठी पहिली गोष्ट लागते की फोकस. दुसरी गोष्ट पाहिजे तुमच्याकडे प्रचंड हार्डवर्किंग करायची तयारी पाहिजे. बरोबर. आणि पैसा टर्शरी आहे. It's- हां. तर मग त्यामुळं नंतर मला असं वाटलं की आता हे काम जे आहे कुठंतरी आपण थोडंसं थांबवलं पाहिजे आणि उद्योगाकडे अर्थकारणाकडे जायला. अर्थकारणाकडे जायला पाहिजे. बरोबर. आणि त्यानंतर मग मी उद्योजक बनलो. पण आणि तुम्ही असं सांगितलं मला की तुम्ही $0 मध्ये व्यवसाय सुरू केला ऑस्ट्रेलियामध्ये. अगदी बरोबर आहे. कुठला व्यवसाय आहे तो? हां. तुम्ही तुमच्या स्ट्रेटच्या मध्ये ज्यावेळेस तुम्ही काम करता तर त्याचे तुम्हाला लॉंग टर्म काम केल्यानंतर तुम्हाला रिवॉर्ड्स आणि संधी पण मिळतात. एकाच जर तुम्ही स्ट्रीमलाईनमध्ये जर राहिलं तर. आणि मग त्यानंतर मला असं वाटलं की आपण जे पेंटिंगच्या ट्रेडमध्ये काम करतोय तर तिथं कार ॲक्सिडेंटल रिपेअर जे आहे त्या व्यवसायामध्ये त्याच्यातलं 50% मला माहिती आहे. त्यामुळे ह्या व्यवसायाकडे आपण वळू शकतो. ओके. तुम्ही एक्सपिरियन्स झाला होता. हो. तर त्याच्या याच्यामध्ये आता काम येणार कसं? समजा आपण आपल्याला व्यवसाय सुरू करायचा आहे तर त्यासाठी शेड पाहिजे तुम्हाला किंवा वेअरहाऊस पाहिजे, आपण Workshop त्याला पाहिजे. वर्कशॉप पाहिजे. आपण त्याचं रेंट आलं, त्याचा बॉन्ड आला, पण त्याच्यानंतर तुम्हाला लागणारे ॲसेसरीज. आता तुम्ही सुद्धा उद्योजक आहात त्यामुळं ज्यावेळेस शून्यातनं सुरुवात करतो तर ह्या चॅलेंजिंग गोष्टी आहेत. येस येस. आणि उद्या जर फेल्युअर झालं तर बरोबर आहे. रिस्क आहेच. बिझनेस इज रिस्क. रिस्क. ओके. असं झालं तर असं म्हणून जे 90% लोक त्याच्यामध्ये पडतच रिस्क घेत नाही नाही. सिक्युअर याच्यासाठी. मग मी म्हटलं की खिशातनं तर $1 पण नाही लागला पाहिजे आणि मला उद्योजक पण बनायचं आहे. अच्छा. मग $0. $0. ओके. आणि त्यासाठी प्रचंड मेहनतीची मी तयारी ठेवली. ओके. म्हणजे 8 तास मी माझ्या रेग्युलर काम करायचो बरं. आणि त्याच्यानंतर मी पार्ट टाईम दुसऱ्या शॉप्समध्ये काम करायचो. ओके. त्याच्या पाठीमागं 2 गोष्टी अशा होत्या का त्या शॉप्समध्ये काम केल्यानंतर आपल्याला 2 पैसे मिळतील, आपल्याला प्रॅक्टिसही मिळेल चांगल्या पद्धतीने, आणि ज्ञान मिळेल त्या व्यवसायाचं. ज्ञान मिळेल अजून जास्त डिटेलमध्ये. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कनेक्शन तयार होतील. ओके. म्हणजे जे मेकॅनिकल जे शॉप्स होते त्यांना लोक विचारायचे की आमचं हे पेंटिंगचं वगैरे जे काम आहे कोणी करून देईल का. मग ते लोक काय करायचे की ते काम घेऊन ते दुसरीकडनं करून घ्यायचे आणि मध्ये त्यांचे पर्सेंटेज त्यांचे ठेवायचे मोस्टली. आणि ते सगळेच करतात, त्याला आपण कमिशन म्हणतो. मग तिथनं मी एंट्री केली आणि तिथं मी 1-1.5 वर्ष मी असं काम केलं. बरं. हां. त्याच्यातनं दिल्याने वाढतं. म्हणजे आयुष्य खूप सुंदर आहे आणि तुम्ही खूप स्ट्रेट फॉरवर्ड जगलं पाहिजे. 2 पैशासाठी आपल्याला बेनिफिट पाहिजे असा विचार करताना आपल्यापासून दुसऱ्याला 4 पैसे प्रॉफिट कसा होईल हे आतली तुमची मनोभावना पाहिजे. बरोबर. आणि त्या पद्धतीने तुम्ही ते रिफ्लेक्ट होत जातात. आणि तुम्हाला नेटवर्क पाहिजे. आणि त्यामुळं माझं नेटवर्क जोडलं गेलं. आणि नेटवर्क जोडलं गेल्यानंतर मी माझ्या एका पार्टनरबरोबर व्यवसाय सुरू केला. बरं. हां. 1.5 वर्षामध्ये मी जे काही एक्स्ट्रा काम करायचो ते पैसे मी जपून ठेवले. ओके. मी खिशातनं नाही लावले. मी त्यासाठी एक्स्ट्रा काम केलं. एक्स्ट्रा काम केलं. एक्स्ट्रा काम केलं, हार्डवर्क केलं, त्यासाठी स्किल घेतलं. आणि मग ते पैसे आणि ते पार्टनरनी निम्मे पैसे टाकून आम्ही छोटासा शॉप सुरू केला. वर्कशॉप सुरू केला. डेंटिंग, पेंटिंग, हां, रिपेअरिंग. रिपेअरिंग, ओके. कार ॲक्सिडेंटल रिपेअर्स. कास्ट. हा. ओके. हां. आणि त्यामुळं 1.5 वर्षामध्ये काय झालं का
1 2 3 4 5 6 अशा अनेक लोकांच्या ओळखी झाल्या. बरं. हां. आणि व्यवसायामुळं. व्यवसायामुळं आणि जे बाहेर जे $200 चार्ज करायचे तर मी 150च करायचो. अच्छा. कारण मला हे होतं की मला काम पाहिजे बरोबर. ह्या पद्धतीने आणि ज्यामुळं मला ते लोक काम देऊ लागले. कस्टमर बेस तयार करायचा. कस्टमर मी बेस तयार केला त्या पद्धतीने. आणि 2 वर्षानंतर माझा जो पार्टनर होता तर त्यांनी माझ्यापासून स्प्लिट घेतलं. बरं. स्प्लिट याच्यासाठी घेतलं की त्याला असं वाटलं की हा लॉंग टर्म गेम आहे आणि त्याच्यामुळं मला त्याच्यातलं काही जमत नाही. मी फक्त ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून आहे. आजही त्यांचे माझे खूप चांगले संबंध बरं. आहेत. पुढे जाताना आपण आपल्या लोकांचं फसवणूक नाही झाली पाहिजे. बरोबर. तर मी त्यांना असं म्हटलं होतं की तुम्ही माझी साथ सोडू नका. बरोबर. मी तुमच्या पाया पडतो आणि मी तुम्हाला बसून पैसे कमवून देईल हा माझा शब्द आहे तुम्हाला. पण त्यांनी ऐकलं नाही. बरं. आणि त्यांनी जी काही ठराविक रक्कम होती ती थोडीशी घेऊन ते बाजूला झाले. तोपर्यंत मी अजून 1-1.5 वर्षामध्ये ते पैसे कमवले होते. अच्छा. ती त्यांना दिल्यानंतर आजही आमचे खूप प्रेमाचे संबंध आहेत. आजही ते ज्यावेळेस माझ्याकडे येतात तर म्हणजे सकाळची कॉफी प्यायला माझ्याकडे येतात. नाही, भेटून तुला बरं वाटतं. Yes. Okay. कारण जे मी अचीव केलं आहे आज ते त्याच ठिकाणी आहेत आणि मी फार पुढे निघून गेलो. ओके. हां, याचं कारण म्हणजे की मला इन्शुरन्सची कामं मिळाली. इन्शुरन्स बरं. म्हणजे कार ॲक्सिडेंट झाल्यानं ज्यावेळेस तुम्ही गाडीचा इन्शुरन्स घेता हां. तर एका प्रायव्हेट कामामध्ये ते काम करताना तुम्हाला जर $300 मिळत असेल तर इन्शुरन्समध्ये तुम्हाला जवळजवळ $1200 अरे मिळतात. बापरे. त्याच्यामुळे काय झालं, इन्कम वाढत गेला. गेला त्याचं हे जे तयार झालं. तर अशा पद्धतीने मी खिशातनं एकही डॉलर न लावता मी माझा स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू केला. पण त्यासाठी मला 3 ते 4 वर्ष संघर्षाचा काळ गेला. नाही, मुख्य विषय काय, प्रेक्षकांना थोडंसं कन्फ्यूज होईल. हां. जॉबचे जे तुम्हाला पैसे मिळत होते हां. ते तुम्ही कुटुंबासाठी आणि इतरसाठी वापरत होता आणि जास्त जे काही पैसे लागले व्यवसाय उभा करा त्यासाठी तुम्ही स्वतंत्र काम केलं. स्वतंत्र काम करत आणि होतो. तो पैसा तुम्ही वापरला, कष्टाचा पैसा वापरला. अगदी बरोबर. हा त्याच्यातला मुख्य विषय आहे की तुम्ही जॉब कधी सोडला आणि प्रत्यक्ष पूर्ण वेळ व्यवसायात कधी आला आणि नेमकं कोविडच्या काळामध्ये तुम्हाला काही संधी उपलब्ध झाल्या ह्याच्याबद्दल जरा सांगा ना. हां सर, मी साधारण 2011ला मी ती सुरुवात केली. बरं. पार्ट टाईम वर्कची आपण म्हणू शकतो. हां. हां. आणि त्यानंतर 2013ला मी फुल फेजमध्ये आलो. नोकरी वगैरे सोडून दिली. अच्छा. 2013ला नोकरी सोडली. 2013ला. आणि मार्ग आहेत, माझं घर स्वतःचं होतं. अच्छा. ठीक आहे. तर घराचे रिपेमेंट्स ऑस्ट्रेलियामध्ये मजबूत आहे त्याच्यामध्ये. मग त्याला मी ऑप्शन दिलं की मी घर माझं इंटरेस्ट ओनली करून टाकला. ओके. त्याच्यामुळं कमी पैसे द्यावे लागणार. आणि यामध्ये माझ्या बायकोचा रोल आहे. ती नोकरी करत होते. काय नाव आहे त्यांचं? सुषमा राळे असं नाव आहे. आणि तिने मला मोरल सपोर्ट दिला का तू काही करू शकतोस. ओके. कारण तिने माझं सामाजिक कार्य बघितलं होतं. त्याच्यामुळं तू फोकस कर, तुझ्यासाठी कुठलीच गोष्ट अशक्य नाही आहे. आणि मग ती नोकरीसुद्धा करत होते. त्यामुळं मी ह्या जबाबदारीतून आता दूर झालो की बा उद्या जर माझा डाऊनफॉल जर झाला इन केस, ठीक आहे, तर आपल्याला जड जाईल. ह्याच्यातनं मी मोकळा झालो. आणि मी फक्त त्याच्यानंतर फुल टाईम झाल्यानंतर मी फक्त 8 ते 12 महिन्यामध्ये मला जो काही बाहेर नोकरी करून पैसे मिळत होते तिथपर्यंत मी व्यवसाय लगेच लिफ्ट केला त्यामध्ये. म्हणजे रेंट्स वगैरे सगळं जाऊन वगैरे आपल्या हातामध्ये जे येईल अशा पद्धतीने मी 2013ला फुल टाईम बिझनेसमध्ये उतरलो. मी कोविडमध्ये काय घडलं होतं? कोविडमध्ये अडचणी झाल्या, बरेच लोक संकटात आले, जग थांबलं होतं आणि त्याच्यानंतर मग खरं तर तुम्ही एकदम राईज झाला. काय नेमकं कहाणी आहे कोविडची? हां, तर 2013 ते 20 पर्यंत 7 वर्षांमध्ये माझा बिझनेसचं जे काय, आता माझ्या मोबाईलमध्ये जवळ 1000 ऑस्ट्रेलियन कॉन्टॅक्ट्स आहेत. बापरे. जे माझे कस्टमर आहेत. त्याच्यामुळं हा माझा नेटवर्क इज नेटवर्क. हा माझा डाटाबेस तयार झाल्यानंतर आणि त्यानंतर इन्शुरन्सची कामं वगैरे ह्या पद्धतीने ज्यावेळेस मला मिळायला लागली त्या पद्धतीने एक अतिशय स्ट्रॉंग कॉन्फिडन्स आला ह्या पद्धतीने. आणि आता कोविड आला, सगळं काय व्यवस्थित चालल्यानंतर सडनली कोविड आला. आणि मी ऐकणाऱ्यांना, आपल्या मंडळींना सांगू इच्छितो की जो माझा फंड आहे की तुमच्या पेटीला, उशाला एक पेटी पाहिजे जी तुमची सिक्युरिटी असते. ती असा कुठलाही काळ येऊ शकतो जेणेकरून रिझर्व्ह फंड पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. परफेक्ट शब्द वापरला तुम्ही. रिझर्व्ह फंड पाहिजे तुमच्याकडं, जो तुम्हाला कधी सेव्हिंग्स पाहिजे, जो तुम्हाला कधी कामाला येऊ शकतो. तर कोविडमध्ये मी स्वतःचं घर घेतलं. अरे वा. म्हणजे तुमचा बिलीव नाही बसणार, मी माझ्या अकाउंटंटकडे गेलो. म्हणजे दुसरं घर घेतलं मी. तर अकाउंटंटकडे गेलो तर ते म्हणले कोविड है, आपको पता है सर्कमस्टेंसेस क्या है, पूरा ऑस्ट्रेलिया बंद है. म्हणजे मुझे कोई फरक नाही पडता. अच्छा, व्हेरी नाईस. कारण माझ्याकडं कमीत कमी आपण 2 वर्ष रिपेमेंट देऊ शकू एवढा रिझर्व्ह फंड आपल्याकडे असला पाहिजे. हा माझा पहिल्यापासूनचा थंब रूल आहे. ओके. आणि त्यामध्ये ते घर
रिअल इस्टेट पडलं होतं, ते घर मला एवढं स्वस्त मिळालं, माझं राहतं घर जे आहे ते. कोविड ओपन झाल्यानंतर त्याचे डायरेक्ट जे इक्विटी किंवा जे असं ते प्रचंड वाढलं अच्छा. ह्या पद्धतीने. मग तो एक मुद्दा झाला आणि ॲसेट तुमचं त्याची ग्रोथ झाली ॲसेटची. ग्रोथ झाली ॲसेटची. तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग चांगलं दिसते बाहेरच्या म्हणजे परदेशामध्ये राहत असताना. हां. तुम्ही खरंच फायनान्शियल प्लॅनिंग चांगलं केलं. मला प्रेक्षकांना या ठिकाणी सांगायचं आहे की आपल्या देशामध्ये आणि मुख्यतः मराठा समाजामध्ये फायनान्शियल इलिटरसी प्रचंड आहे. हां. आर्थिक असाक्षरता, आर्थिक साक्षरतेची गरज आहे. प्रशांत परदेशात राहून आपलं फायनान्शियल प्लॅनिंग करतोय याचं आपण खरं कौतुक केलं पाहिजे. कोविडमध्ये काय झालं, मी घर घेतलं, मी नवीन गाडी घेतली, हुंडाई पॅलेसाईड म्हणून आहे, हुंडाईचे सगळं टॉप ते मॉडेल आहे ते हायलँडर. साधारण ते गाडी घेतली तर माझे मित्र मला असेच टॉन्ट मारायचे, म्हणजे प्रेमाने ह्या पद्धतीने. छोटा आहे मी खूप, पण त्याचे टॉन्ट असे असायचे की कोविडमध्ये 3च लोकं वरती गेली, अदानी, अंबानी आणि राळे. अच्छा, व्हेरी नाईस. तर हां, म्हणजे सांगायचं म्हणतं तुमचं प्लॅनिंग असलं पाहिजे, संधी तुम्हाला घेता आल्या पाहिजेत. मी पहिलं घर ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस $32,000 ग्रँट होती गव्हर्नमेंटची. बापरे. म्हणजे नेहमी तुमचं वाक्य दादा जे आहे, संकटात संधी असतात, आणि मी संकट आली का मी त्याच्या संधी शोधत असतो. प्रॉब्लेम्स कम्स विथ सोल्युशन. येस. आणि कोविडमध्ये मी दुसरा बिझनेस सुरू केला की इन्शुरन्सचे जे कंपनी आहेत, मी जे काम करायचो, तर त्यांना रिप्लेसमेंट व्हेकल द्यावी लागायची, बरं. आणि आम्ही ती दुसऱ्या कंपनीकडनं घ्यायचो, रेंटल कंपनीकडनं. मग आता तुम्ही बिझी असल्यामुळं जरी तुम्हाला भरपूर काय करायचं जरी असेल तर त्याला तुम्हाला मार्ग मिळत नाही तुम्हाला. मग कोविडमध्ये काय झालं, 3 महिने माझा शॉप पूर्णपणे बंद होता. अच्छा. मग अशा वेळेस काय करायचं, किंवा जे वर्कर्स लोक आहेत त्यांना काम मिळालं पाहिजे. मग मी माझ्या स्वतःच्या 10 गाड्या बनवून त्या रिप्लेसमेंट व्हेकल म्हणून ठेवल्या. अच्छा. ज्यावेळेस कोविड संपला, सगळं ओपन झालं, त्यावेळेस माझा सेकंड बिझनेस होता माझा. त्याच्याशी म्हणजे कोलॅटरल छोटाच आहे, परंतु माझ्या उद्योगाला पूरक तो बिझनेस आहे. म्हणून त्याबरोबर मी कार रेंटलचं पण सुरू केलं. माझ्या बिझनेसचं जे ॲक्सिडेंटल रिप्लेसमेंट व्हेकल लागतात ते, आणि माझा स्मॅश रिपेअरचा पण बिझनेस. अशा पद्धतीने 2 बिझनेस ॲक्टिव्ह झाले तिथे. पण आता मग तुम्ही अलीकडे तुम्ही रिअल इस्टेटमध्ये पण काम सुरू केलं, काही बंगले बांधले, काही हे बांधले. काय नेमकं तुमचं आता रिअल इस्टेटकडे कसं वळला, आणि ऑस्ट्रेलियामध्ये रिअल इस्टेटला कशी संधी आहे? हां, तर रिअल इस्टेट जे आहे ऑस्ट्रेलियामधले, त्याचं नावच आहे रिअल इस्टेट. सिक्युअर तुम्हाला इन्कम आहे, किंवा तुमची सिक्युअर इन्व्हेस्टमेंट आहे बेसिकली. आणि फार ट्रान्सपरन्सी आहे दादा तिथे. फसवणूक वगैरे असा काही प्रकार नाही आहे. म्हणजे अक्षरशः तुमची रिअल इस्टेटची वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला समजा लँड घ्यायची, तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्हाला ती व्यवस्थित तुम्हाला ते लँड देतील. तुम्हाला काही क्रॉस चेक वगैरे करायची गरज नाही आहे. जर कोणी फ्रॉड वगैरे काय असं होतच नाही, परंतु कायदे कानून एवढे स्ट्रॉंग आहेत अच्छा. का लोक कायद्याला घाबरून आहेत, आणि Respect करतात. त्यांना आणि जनतेशी तो न्याय दिला जातो. उद्या जर तुमच्याशी काय हे झालं वगैरे तर म्हणजे अतिशय, म्हणजे सांगायचं म्हणजे बघा की आमच्या तिथं एक कॉलेज शाळा आहे, तिथल्या हेडमास्टरला जे आहे एका टीचरने पंच मारला. बरं. ती नॅशनल न्यूज बनते. अरे बापरे. म्हणजे का मानवतावादीच्या दृष्टिकोनातून त्यांचा जो प्रवास झालेला आहे, किंवा एका व्यक्तीचं कुत्रं मिस झालं होतं, ती 7 न्यूजचं फ्रंटलाईन बनते का ह्याचं डॉग मिस झाल्यानं हा खूप ब्रोक झालेला आहे, त्याला शोधण्यासाठी तुम्ही मदत करा. आणि प्रशांतजी सांगतायत तिथं कायद्याचं खूप पालन केलं जातं, परंतु दुर्दैवाने ही गोष्ट त्या ऑस्ट्रेलियाच्या इतिहासामध्ये नमूद केलेली आहे. ती म्हणजे तिथं पहिल्यांदा व्हाईट पीपलनी ॲब्रोजन लोकांबरोबर डिस्क्रिमिनेशन केलं, त्यांना दुय्यम वागणूक दिली, त्यांना हक्क अधिकार नाही दिले. त्याच्यानंतर ब्लॅक पीपल्स तिथं त्यांनी आणले, कामासाठी आणले, नोकर म्हणून आणले, त्यांच्याबरोबर डिस्क्रिमिनेशन केलं. तिथं व्हाईट पीपलचा लॉ होता. हे सगळं बदल करत करत 1967ला खऱ्या अर्थाने तिथं कायद्यात बदल होत गेला. आज जो मानवतावाद तिथं आलेला आहे तो कालांतराने बदलत गेला. आणि प्रशांतनी सांगितलं तसं किती मोठा बदल झाला आहे. तर मालक आणि नोकर हे एकत्र बसून जेवतात, एकमेकाचा सन्मान करतात. बॉस किंवा सरसुद्धा म्हणण्याची गरज नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट प्रशांतला मला या ठिकाणी विचारायची आहे, किंवा तिथले जे राजकीय पुढारी आहेत, किंवा आपण ज्याला मेंबर ऑफ पार्लिमेंट्समध्ये त्यांची कशी परिस्थिती आहे, ते कसे वागतात? तिथले जे खासदार आणि आमदार आहेत, म्हणजे राजकारण भारताचं आणि तिकडचं कम्प्लीट विरोधाभास आहे. अच्छा. हां, तर औद्योगिक जे क्षेत्र आहे ते वेगळं आहे का. बहुतांशी आपले राजकारणी जे लोक आहेत त्यांच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये वगैरे इकडं तिकडं ह्या पद्धतीने आहेत, पण तिकडं अतिशय सर्वसामान्य लोकांचे ते पुढारी आहेत, जे नेते लोक जे आहेत. आणि तुम्हाला कुठल्याही पद्धतीने भ्रष्टाचार प्रत्येक देशामध्येच असतो असं नाही आहे, परंतु तिथं जे आहे असं
एवढ्या खालच्या लेवलला कुठलं करप्शन किंवा असला काही प्रकार नाही आहे. त्यामुळं बेसिकली नेते काय असतात ते जनतेचे सेवक असतात. बरोबर. लोक त्यांना निवडून कशासाठी देतात की तुम्ही सगळे लोक पार्लमेंटमध्ये जाऊन बसू शकत नाहीत तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, बरोबर. म्हणून तुमचे प्रतिनिधी असतात, Representative. रिप्रेझेंटेटिव्ह असतात आणि ते रिप्रेझेंटेटिव्ह लोकांचं काम करत असतात. अच्छा. मग त्यामुळं त्यांचा इन्कम सोर्स काय आहे, तर त्यांना जी सॅलरी मिळते तोच त्यांचा इन्कम सोर्स आहे. ओके. हा, किंवा जो एखादा छोटा मोठा उद्योजक असेल तर तीच त्याचा जो इन्कम सोर्स आहे. तर अशा पद्धतीने म्हणजे उदाहरण सांगतो तुम्हाला की 200 लोकांच्या कार्यक्रमाला सुद्धा तिथला मेंबर ऑफ पार्लमेंट तुमच्या कार्यक्रमाला येतो. ओके. ओके. आता आम्ही दिवाळी घेतली होती तर त्याच्या मेंबर ऑफ पार्लमेंट होते. 15 मिनटं मी त्यांच्याशी बोलत होतो. तर एकदम नॉर्मल होऊन, जसं की मी काय माणूस माणसाची बोलतोय अशा पद्धतीने. मेंबर ऑफ पार्लमेंट असं कुठलं फिलिंग किंवा त्यांना कुठले बॉडीगार्ड वगैरे असं काय नव्हतं. त्यांना विशेष सुविधा काहीच नाही. विशेष सुविधा, कारण त्यांना 2 वर्षाचं बाळ होतं, त्याला घेऊन त्या कार्यक्रमाला आले अरे होते वा. स्वतः. येस. तर अशा पद्धतीने इंटरेस्टिंगच आहे. म्हणजे ऍक्च्युली इथं जे राजकारणाचा अतिरेक झालाय, हा. आपण लोकशाही स्वीकारली. हा. तुम्ही जरा ते लोकशाहीबद्दल काहीतरी म्हणत होता, डेमोक्रेसी हा. आणि रिपब्लिक. हा. काय नेमका फरक आहे? हा, तर भारत जो आहे तो रिपब्लिक आहे. म्हणजे आपला जो 26 जानेवारी जो दिन आहे त्याला आपण रिपब्लिक डे म्हणतो. ओके. हां, आणि डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही. लोकशाही. हां, तर ऑस्ट्रेलियामध्ये लोकशाही आहे, पण परंतु लोकशाहीच्या वरती राजाचा प्रतिनिधी आहे, गव्हर्नर ज्याला Monarchy म्हटलं आहे जातं. म्हणजे तिथं अजून. हां, ओके. हां, तर त्यांचा प्रतिनिधी आहे आणि त्यांच्या अंडर डेमोक्रेसी आहे. ओके. ओके. आपण राष्ट्रपती, पंतप्रधान लोकनियुक्त असतात. आपले जे आहेत, आपल्या याच्यावरती लोकांचं जे राज्य आहे त्याच्यावरती कोणी सुप्रीम नाहीये, म्हणजे जनताच सार्वभौम आहे. भारतामध्ये ओके. परंतु उलट आहे, मला इकडं हुकुमशाही जाणवते. म्हणजे जरी आपल्याकडे इलेक्शन वगैरे जरी लोकशाहीमध्ये असलं, हुकुमशाही. रिपब्लिकमध्ये हुकुमशाही आहे आणि तिकडं डेमोक्रेसी असून आणि त्याच्यावरती राणीचा Monarchy आहे. यांचा गव्हर्नर रिप्रेझेंटेटिव्ह असून तिथं लोकशाही आहे. अच्छा. हां. व्हेरी नाईस. खरं तर ऑस्ट्रेलियावर खूप बोलता येऊ शकतं आपल्याला. ऑस्ट्रेलियाचा इतिहास, ऑस्ट्रेलियाचा धर्म, ऑस्ट्रेलियाचा विकास सगळं बोलता येईल, पण आपल्याकडं वेळ आता कमी आहे. आपण शेवटाकडे जात असताना मी प्रशांतजींना एवढीच विनंती करतो की मराठा समाजातल्या म्हणजे महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्व बहुजन समाजाच्या मुलांना ऑस्ट्रेलियामध्ये जर संधी घ्यायची असेल तर काय केलं पाहिजे, आणि तेवढं मार्गदर्शन करून आपण थांबणार आहोत. माझं मार्गदर्शन असं राहील की माझी आई माझी प्रेरणा आहे. मी बरं. थोडंसं एक 4-5 मिनटं हे बोलेल. माझी आई 7वी पास आहे ओके. आणि आम्ही ज्यावेळेस लहान वयामध्ये आपण थोडी हुल्लडबाजी किंवा हे होतच आपलं थोडंफार ना, ते वय असं. माणूस जन्म हा पुन्हा पुन्हा नाही. आयुष्यात तुम्ही जर जन्माला जर आलेत ना तर जिंदगीत काहीतरी करून दाखवावं, बरोबर. नाही तर त्या जिंदगीला काही अर्थ नाही. बरोबर. दर 15 दिवसाला 1 महिन्याला आम्हाला हा डायलॉग आमचा कानी यायचा आणि मग आम्ही परत स्ट्रेट. हा, आणि तो संस्कार माझ्या आईकडनं मला तो झाला. ही पहिली गोष्ट आहे. त्याच्यानंतर जॉर्ज डब्ल्यू कार्वरचं एक होतं कार्वर, हे पुस्तक मी साधारण 17व्या-18व्या वर्षी मी ते वाचलं. ती लाईन माझ्या मनाला खूप टच करून गेली. बरं. स्टार्ट वेर एव्हर यू आर विथ व्हॉट यू हॅव, अरे वा. मेक समथिंग ऑफ इट, नेवर बी सॅटिस्फाईड. ओके. तर ही गोष्ट आपण जोपासली पाहिजे की हे वय आहे. आता सध्या माझं जे रनिंग जे एज आहे ते 45 आहे. बरं. ठीक आहे, पण वयाच्या 24व्या वर्षी मी ऑस्ट्रेलियामध्ये होतो. बरं. ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी जो पैसा लागत होता 2-2.5 लाख रुपये, तो मी माझ्या स्वहिमतीवरती मी कमवलेला आहे. अरे वा. टाटा मोटर्समध्ये ज्यावेळेस मला संधी मिळाली तर आजही माझे मित्र म्हणतात की दर 15-20 दिवसाला तुझं नाव निघतं. तर मी 16 तास काम करायचो. अरे बापरे. त्यावेळेस फक्त 7,000-8,000 सॅलरी होती आणि तुम्ही ओव्हरटाईम करून तो आकडा डबल व्हायचा ओव्हरटाईम. तर माझी हायेस्ट सॅलरी त्यावेळेस 22,500 रुपये आहे. हां, तर मग तुम्हाला संधी मिळाल्यानंतर तुम्ही प्रचंड मेहनत करायला पाहिजे आणि आयुष्यभर मेहनत करावं लागत नाही. तुम्हाला एक सर्टन पिरियडपर्यंत मेहनत केली पाहिजे आणि त्यानंतर म्हणजे अतिशय जसं सॅटेलाईट एस्केप व्हेलॉसिटीच्या पलीकडे गेल्यानंतर ते व्यवस्थित हे एका उंचीवर जाते. उंचीवर आपण त्याला जाते. आर्थिक कंपाऊंडिंग म्हणतो. आर्थिक कंपाऊंडिंग मल्टिप्लिकेशन. म्हणतो. हां, तर प्रचंड मेहनत करा, प्रचंड वाचन करा आणि फोकस. आयुष्य जगताना फोकस हा शब्द खूप महत्त्वाचा वेन आहे. देर इज एम, Yes. देर इज अचिव्हमेंट. येस, पण त्याच्यामध्ये सतत तुमच्यासारख्या लोकांचं मोटिवेशन लागतं. मोठी हा कार्यक्रमाचा उद्देशच आहे की एम निश्चित केला पाहिजे
अचिव्हमेंटच्या मध्ये सतत मोटिवेट राहायला पाहिजे. राहायला पाहिजे. येस. हो, तर अशा पद्धतीने आणि एक आवर्जून गोष्ट मला सांगण्यात येईल तुम्हाला, की जर तुम्हाला एखादा व्यवसाय करायचा आहे किंवा काही तुम्हाला टास्क एखादी अचीव करायची आहे, ती सर्टन पिरियडसाठी तुमचं जे सोशल लाईफ आहे, सर्टन 2-3 जास्त संघर्ष लागला तर 4 वर्ष, तर त्याच्यापासून दूर जा. तुम्ही सगळा वेळ पूर्णपणे स्वतःला द्या. तुम्हाला 100% यश मिळेल. आज आपण अहद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा अवघा मुलूक आपला हा विचार जवळपास 2018 पासून मांडतोय. खरंच आश्चर्य वाटेल की ऑस्ट्रेलियावरनं प्रशांत राळे सर जे गेली 21 वर्ष तिथं प्रथम नोकरीसाठी गेले, आता ते उद्योजक आहेत आणि आता बांधकाम व्यावसायिकसुद्धा आहेत, हे आपल्याला मिळाले. त्यांची प्रेरणा मराठा समाजातल्या तरुणांना मिळावी हीच खरं तर इथं इच्छा आहे. पण दिल चाहता आहे या चित्रपटाची परत परत आठवण येते. त्या दिल चाहता चित्रपटाच्या निमित्ताने मला प्रशांतला परदेशात जाण्याची प्रेरणा मिळाली हे ऐकून मला आश्चर्य वाटलं. कारण मला नेहमी वाटतं की चित्रपट, नाटक, कथा, कादंबऱ्या माणसाचं आयुष्य घडू शकतात. एखादं वाक्य, एखादा शब्द, एखादं व्यक्ती तुमच्या जीवनात येते आणि तुमचं आयुष्याचं ध्येय ठरतं, उद्देश ठरतो. तुम्ही जर बघितलं तर सिंग इज किंग सारखा एक पिक्चर आहे जो कॅनडा आणि पंजाबचं नातं सांगतो. मी मागच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, ज्यावेळेस पंजाब आणि इंग्लंडचं नातं सांगत होतं. तर असेच मराठी चित्रपट, नाटकं जर आली की ज्याने आपल्या लोकांना उद्योजक, व्यावसायिक आणि परदेशात जाण्याच्या प्रेरणा मिळाव्या. कल्चरली हे खूप गरजेचं आहे. मी चित्रपटांचा आधार घेऊन अनेक किस्से सांगू शकतो. सिंग इज किंगच नाही तर 4-5 पिक्चर पंजाबी लोकांचे आलेले आहेत जे कॅनडाशी नातं सांगतात. पण आज प्रशांत सर आपल्यासाठी खास या कार्यक्रमासाठी वेळ काढून आले. त्यांचे आपण आभार मानू. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. धन्यवाद प्रवीण दादा. जय जिजाऊ, जय शिवराय.